प्रार्थना करूयात. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा, त्याची कृत्य सर्व राष्ट्रात जाहीर करा, त्याचे गुणगान गा, त्याचे स्तोत्रे वाचा, त्याची सर्व अद्भुत कृत्ये याचे वर्णन करा. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वींच्या उत्पन्न करत्या आमच्या एकमेव जिवंत अशा देवा, खरोखर आज आम्ही सर्वजण नतमस्तक होतो, कारण तू किती चांगला आहेस याचा अनुभव आम्ही प्रत्येकाने आमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये आतापर्यंत घेतलेला आहेस. प्रभू, आतापर्यंत आम्हा प्रत्येकाला तू सांभाळस, तुझ्या कृपेमध्ये ठेवलंस, आरोग्यदान दिलंस आणि सप्तकभर आमचा सांभाळ करून पुन्हा एक वार या शब्दात दिवशी तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझी आराधना, उपासना, गौरव करण्याची संधी तू आम्हाला प्राप्त करून दिलीस. या तुझ्या सर्व दयेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही आमचे सर्व जगी काळजी, चिंता, विवंचना बाजूला ठेवून आमचं सर्व लक्ष तुझ्या स्वर्गीय सिंहासनाकडे केंद्रित करतो. हे बाप्पा, ही उपासना आत्मेने आणि खरेपणाने करण्यासाठी तो मग प्रत्येकाला सहाय्य कर. धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो हो मला, येशू तारितो, येशू तारितो हो मला, येशू तारितो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. प्रेम दावितो हो येशू, प्रेम दावितो, प्रेम दावितो ओ येशू, प्रेम दावितो. प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो, प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. प्रिय वाटतो ओ येशू, प्रिय वाटतो, प्रिय वाटतो ओ येशू, प्रिय वाटतो. माझे तन मन धन त्यास अर्पितो, माझे तन मन धन त्यास अर्पितो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत
हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी व सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या पवित्र नावाचा महिमा याता योग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आजच्यासाठी नेमलेली सार प्रार्थना. हे सर्व समर्थ देवा, जेवढे आम्हाला सोपविण्यात आले आहे तेवढ्यांचा हिशोब आम्हाला द्यावा लागेल असा इशारा तू आम्हाला दिला आहेस. तू दिलेल्या वरदानाचा योग्य रीतीने उपयोग करण्यासाठी आम्हाला सुज्ञता व चिकाटी दे, म्हणजे न्यायदिने विश्वासूपणे आम्ही कारभार केला आहे हे प्रगट होईल. तुझ्यासह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. स्तोत्रसंहिता 103 1 ते 13 आपण वाचूया. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो. तो तुझे सर्व रोग बरे करीतो. तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धारितो. तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालितो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्य करीतो. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजांना विदित केली. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. तो मंद क्रोध व दयामय आहे. तो सर्वदा दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही. त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीवर आकाश उंच आहे तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यावर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितके दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलावर ममता करीतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करीतो. या ठिकाणी प्रथम शास्त्रपाठाचं वाचन करूया आपण. शास्ते याचा 13वा अध्याय 1 ते 7 वचन आपण बघणार आहोत. शास्ते याचा 13वा अध्याय 1 ते 7 वचन. पान क्रमांक आहे 316. शमशोनाचा जन्म. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले तेव्हा परमेश्वराने त्यांना 40 वर्ष पलिष्ठ्यांचे अंकित केले. त्यावेळी सरा गावी दान वंशातला मानोहा नावाचा एक माणूस होता. ज्याची स्त्री वांज असून तिला मूलबाळ नव्हते. परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, पहा, तू वांज असून तुला मूलबाळ झाले नाही, पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. आता तू जपून राहा आणि द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको, कारण तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. त्याच्या डोक्याला वस्त्रा लावू नको, कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाझीर होईल आणि इस्रायलास पलिष्ठांच्या हातातून सोडवावयास तोच आरंभ करील. त्या स्त्रीने जाऊन आपल्या नवऱ्यास सांगितले, एक देवमाणूस माझ्याकडे आला. त्याचे स्वरूप देवदूताप्रमाणे अति गौरवशाली होते, पण तो कोठून आला हे मी त्याला विचारिले नाही व त्यानेही मला आपले नाव सांगितले नाही. तो मला म्हणाला, पहा, तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. यापुढे तू द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको, कारण तो मुलगा जन्मापासून मृत्यूपर्यंत देवाचा नाझीर राहील. येथे प्रथमशास्त्र पाठ समाप्त होतो. वाचलेली वचनं परमेश्वर देवा आपणासाठी आशीर्वादित करो. आजच्या दिवसासाठी नेमण्यात आलेले पत्र इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 25 ते 29. पान क्रमांक 316 नव्या करारातून इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय. जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा, कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणाऱ्याचा अपमान करणारे जर निभावले नाहीत तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्यांपासून
बहकल्यास आपण विशेष करून निभावणार नाही. त्यावेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलविली. परंतु ज्याने दिलेले वचन आता असे आहे की आपण एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही कापवीन. आणखी एकदा याचा अर्थ असा होतो की घडवलेल्या वस्तूप्रमाणे हलवलेल्या वस्तू काढून टाकल्या जातील. ते ह्यासाठी की न हलविलेल्या वस्तू टिकून राहाव्या. म्हणून न हलविता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू. जेणेकरून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा आदर व भय धरून करू. कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे. या ठिकाणी शास्त्रभाग समाप्त होतो. देवबाप वाचलेली सर्व वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करू. आमेन. शुभवर्तमान. आजच्या करता नेमलेलं शुभवर्तमान मत्तई लिखित शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 21व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे येशू कृपा तू देई सुवार्ता ऐकाया विचारे शब्दे कर्मेहि ती सदा पाळाया. तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरुशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठविले जावे याचं अगत्य आहे. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभूजी, आपणावर दया असो असे आपल्याला होणारच नाही. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्याकडून निघून जा, तू मला अडखळण आहेस. कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टीकडे आहे. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. यावेळेस जो सिद्धांत संग्रह आहे तो आपण सर्वजण मिळून विश्वासानं एकत्रित प्रकट करूयात. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा निर्माण करता, त्यावर मी विश्वास ठेवतो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगांपूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे अवघे झाले, जो आम्हा मनुष्यांसाठी व आपल्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगे कुमारी मरियेपासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या अधिकाराखाली आम्हासाठी ज्याला क्रूशी दिले, ज्याने दुःख भोगले व ज्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे, आणि जो जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र यास ज्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यांद्वारे बोलला, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि एक पवित्र कॅथलिक व प्रेषित एकलेसीविषयी मी विश्वास धरतो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्म पत्करितो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया. पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आमेन. हे धन्यवादित सर्व समर्थ, सर्व शक्तिमान, स्तुतीस पात्र व भयास योग्य असे आमच्या सेनाधीश प्रभू परमेश्वर देवा बाप्पा, तुला मान, महिमा आणि गौरव सदा आणि आता आणि सदा सर्वदा निरंतर असो. बाप्पा,
आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. या क्षणापर्यंत तू आम्हा सर्वांना सांभाळलेस, सुखादुःखात, आरोग्यात, अनारोग्यामध्ये आमचे रक्षण केलेस. या क्षणापर्यंत आमच्या संगती सोबती राहिलास. आजचा हा शब्बात दिवस आमच्या जीवनाला तू जोडलास बापा. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. प्रभू, या तू दिलेल्या शब्बात वारी तुझ्या गौरवासाठी तू आम्हाला एकत्र केलेस बापा. त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. आणि बापा, तुझा गौरव आम्हाकडून सदोदित व्हावा अशी तुझं प्रार्थना आणि विनंती करतो. हे बापा, मी प्रार्थना करतो या मंडळीतील आज ज्या कोणाचे वाढदिवस असतील त्या सर्वांसाठी बापा तुझं प्रार्थना करतो, तुझं नतमस्तक होऊन विनंती करतो. त्या सर्वांना तू आत्तापर्यंत या म्हटलेल्या क्षणापर्यंत सांभाळलेले आहेस. सुखादुःखात, आरोग्यात, अनारोग्यामध्ये त्यांचे रक्षण केलेस. तुझ्या विश्वासामध्ये त्यांची तू वाढ करीत आहेस बापा. तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. बापा, इथून पुढेही या जगामध्ये, या जिवंतांच्या भूमीमध्ये जगत असताना त्यांच्या संगती सोबती राहा. तुझ्या विश्वासामध्ये त्यांची वाढ कर आणि होऊ दे बापा त्यातून तुझा आणि केवळ तुझाच गौरव. माझ्या बापा, मी तुझं प्रार्थना करतो आज ज्या कोणाचे लग्नाचे देखील वाढदिवस आहेत अशा सर्वांसाठी तुझं विनंती करतो बापा. त्यांनी तुझ्या वेदीसमोर दिलेली, एकमेकांना दिलेली वचनं त्यांनी पाळावी व त्याप्रमाणे आचरण करून तुला संतोष व्हावे अशी तुझ्या दयेने, कृपेने, आशीर्वादाने कर. बापा, मी प्रार्थना करतो आमचे बिशप राईट रेव्हरंट पॉल दुपारे, त्याचप्रमाणे आमचे मंडळीचे पालक डॉक्टर प्रमोद कालसेकर, मोजेस गायकवाड आमचे ले लीडर आहेत, मंडळीतले सर्व सभासद, आम्हा सर्वांसाठी तुझं प्रार्थना करतो बापा. तुझी सेवा करण्यासाठी सर्व प्रकारचं शक्ती सामर्थ्य तुझ्या गौरवी भांडारातून त्या सर्व तुझ्या सेवकांना पुरव बापा. परत एकदा तुझ्याजवळ ह्या मंडळीसाठी मी प्रार्थना करतो बापा. या मंडळी संगतीच, या मंडळीसोबतच या संपूर्ण जगामध्ये जे कोणी दुःखी, कष्टी, भाराक्रांत लोक आहेत, आजारी लोक आहेत, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले लोक आहेत, तुझ्या दये करुणेची आशेने वाट पाहणारे दीनदुबळे असहाय्य लोक आहेत, संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या महामारीमध्ये ग्रस्त झालेले लोक आहेत बापा. त्यांचेही नातेवाईक शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या गंजलेले, खाचलेले सर्व दीनदुबळे असहाय्य गरीब लोक, त्यामध्ये आमचेही नातेवाईक आहेत, प्रियजन आहेत, सगळे संबंधी आहेत, मित्रपरिवार, लांबचे जवळचे, ज्ञात अज्ञात अशा सर्व लोकांसाठी तुझं रद्दबदली मागतो, तुझं प्रार्थना करतो, तुला विनवतो बापा. बापा, आम्हावर असलेल्या सर्व जगिक अडचणी, चिंता, संकट, व्याधी, विकार, विचार हे सर्व तू जाणून आहेस आणि आम्ही या सर्वांमध्ये आमच्या दैहिक पापामुळे सापडलेलो आहोत हेही तू जाणतोस आणि आम्ही नाशास कारणीभूत होत आहोत. परंतु बापा, तुझं पवित्र वचन आम्हाला सांगतं की कोणाचाही नाश व्हावा अशी तुझी मुळीच इच्छा नाही. कारण बापा, तू आम्हा सर्वांवरती तू प्रीती करतोस आणि आम्ही तुझी सर्वश्रेष्ठ निर्मिती आहोत. बापा, तुझ्या ह्या प्रीतीचा अनुभव आम्ही क्षणोक्षणी वेळोवेळी घेतला आहे. कारण ज्या वेळेस आम्ही लीन होऊन, नम्र होऊन, अश्रू डाळून प्रार्थना आणि विनंत्या केल्या, संकटामध्ये असताना तुला धावा केला, त्यावेळेस तू आम्हाला उत्तर देऊन आम्हाला आशीर्वादित केलेला आहेस, आमच्याकडून तू गौरवी गेलेला आहेस. हे गौरवी स्वर्गीय पित्या, प्रभू परमेश्वर देव बापा, अशीच तुझी दयादृष्टी, कृपा, आशीर्वाद सदैव आम्हावरती ठेवून आम्हावरती असलेल्या सर्व जगिक अडचणी, चिंता, संकट, व्याधी, विकार, विचारातून आमची संपूर्णपणे सुटका कर, त्यातून आमची मुक्तता कर व आमच्याकडून होऊ दे तुझा आणि तुझाच करो. बापा, अधिक काय मागू, सर्व काही देणारा तूच आहेस बापा. कारण सर्व काही तुझ्यापासून, तुझ्या प्रित्यर्थ आणि तुझ्याकरिताच आहे. याकरिताच माझ्या या सर्व प्रार्थना, विनवण्या, विनंत्या प्रभू परमेश्वरा मी तुझ्या चरणाजवळ तुझ्या इच्छेसाठी ठेवतो. आमच्या कोणाच्याही नव्हे, परंतु प्रत्येक गोष्ट तुझ्या, केवळ तुझ्या इच्छेप्रमाणेच तू घडून आण बापा. कारण प्रभू, आमचा विश्वास आणि खात्री आहे, जे काही तू आमच्यासाठी आत्तापर्यंत केले आहेस, जे काही आमच्यासाठी तू आताही करीत आहेस आणि जे काही आमच्यासाठी तू इथून पुढे करणार आहेस बापा, तो तुझा आमच्यासाठी असलेला फक्त तुझा आशीर्वाद आहे बापा. फक्त तुझ्या चरणाजवळ एकच आमची विनंती सादर करतो, प्रभू आम्हावरती दया कर आणि तुझी शांती तू आम्हा सर्वांस दे. धन्य तारणा आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय आणि गोड नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. मंडळीसाठी एक दुःखद वार्ता आहे. आपल्या मंडळीचे सन्माननीय सभासद आणि पास्टेट कमिटीचे सदस्य ब्रदर संजय देसाई यांना गेल्या 14 ऑगस्ट शुक्रवार रोजी देवाज्ञा झाली. ते ख्रिस्तामध्ये विसावले. ब्रदर संजय देसाई हे 53 वर्षाचे होते आणि कामानिमित्तानं ते मुंबई या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणी ते आजारी पडले. त्यांना थोडं
अस्वस्थ वाटू लागलं आणि म्हणून त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्यावर डायलिसिस ही प्रक्रिया केली गेली. थोडे दिवस ते व्हेंटिलेटरवर होते, परंतु 14 ऑगस्ट रोजी प्रभूने त्यांना बोलवलं. त्यांनी प्रभूच्या हाकेला ऊत दिली आणि ते ख्रिस्तामध्ये निवर्तले. सर्व पास्टेट कमिटी, सेंट मॅथ्यूज मराठी चर्च ही सर्व मंडळी त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहेत. त्यांच्या मागे त्यांची पत्नी प्रोफेसर अर्चना देसाई, त्यांचा मुलगा अभिषेक, त्याचप्रमाणे सर्व देसाई कुटुंबीय, हिवाळे कुटुंबीय, त्यांचे सर्व प्रियजन, त्यांचे सर्व मित्रपरिवार हे जे शोक सागरात बुडालेले आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूयात. विशेष करून ब्रदर संजय देसाई यांच्या जीवनाबद्दल आपण परमेश्वराला धन्यवाद देऊयात. परमेश्वराने त्यांचा आत्मा सनातन प्रकाशामध्ये ठेवावा आणि त्यांच्या मागं असलेले त्यांचे सर्व कुटुंबीय यांना या शोक सागरातून जात असताना धैर्य द्यावं, त्यांचं सांत्वन करावं. म्हणून यावेळेस आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. आपण प्रार्थना करूयात. सर्व उत्तम दानांच्या दात्या, जीवन एक उत्तम देणगी आम्हा प्रत्येकाला तू बहाल केलेली आहेस. यावेळेस आम्ही आमच्या चर्चचे सभासद ब्रदर संजय देसाई यांच्या जीवनाबद्दल प्रथम तुझे आभार मानतो. प्रभू, एक उत्तम जीवन त्यांना तू दिलंस. या जीवनामध्ये उपजीविकेचं एक उत्तम साधन त्यांना तू दिलंस. कौटुंबिक जीवनाचा आनंद त्यांना तू उपभोगू दिलास. आत्तापर्यंत प्रभू त्यांचा तू सांभाळ करता झाला होतास, परंतु तुझं वचन आम्हाला सांगतं, काळजी करून तुमच्या आयुष्याची दोरी हातभार वाढवण्यास तुम्हातील कोण समर्थ आहे. आम्हा प्रत्येकाचा आयुष्य काळ तू ठरवून दिलेला आहेस आणि म्हणून गेल्या 14 ऑगस्ट रोजी प्रभू त्यांना तू आपल्याकडे बोलवलंस. त्यांनी तुझ्या हाकेला ओढ दिली आणि आज ते तुझ्यामध्ये विसावलेले आहेत. यावेळेस परमेश्वरा, त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही खरोखर तुला धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो प्रभू, त्याचा आत्मा तो आपल्या सनातन प्रकाशामध्ये ठेवावास. आणि प्रभू, ते ख्रिस्तामध्ये विश्वासणारे होते. प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा म्हणून त्यांनी स्वीकारलं होतं आणि म्हणून ज्यावेळेस तुझं द्वितीय आगमन होईल त्यावेळेस पहिल्या पुनरुत्थानामध्ये ते सहभागी असतील आणि आम्ही त्यांना तोंड पाहू ह्या आशेने प्रभू आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला तू विसावा द्यावास. त्याचप्रमाणे त्यांच्या मागं त्यांची प्रिय पत्नी प्रोफेसर अर्चना देसाई, त्यांचा मुलगा अभिषेक, सर्व देसाई कुटुंबीय, हिवाळे कुटुंबीय, त्यांचे सर्व प्रियजन, मित्रपरिवार, हितचिंतक ह्या प्रसंगातून जात असताना प्रभू हे सर्व दुःख सहन करण्यासाठी त्यांचा तू सहाय्य करता हो. त्यांना तू धैर्य द्यावस, धीराचा आत्मा त्यांना तू द्यावास. प्रभू त्यांचं तू सांत्वन करावस, त्यांच्या अश्रू तू पुसावेस असं आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. कारण मनुष्याचं सांत्वन करू शकत नाहीस. तर या सर्व संकटातून जात असताना तुझा सर्व समर्थ हात आणि कृपेची दृष्टी त्यांच्यावर तू ठेव आणि प्रभू विशेष करून त्यांना तू धैर्य दे. त्यांचा तुझ्यावरील विश्वास अधिकाने अधिक वृद्धिंगत व्हावा असं तू दयनीय कृपेने घडून येऊ दे. पुन्हा एक वार ब्रदर संजय देसाई यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुझे आभार मानत धन्यवाद करत प्रभू तुला प्रार्थना करतो, त्यांच्या आत्म्यास तू विसावा दे. हे सर्व मागणं धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. धीवर कुटुंबियाकडून एक विशेष प्रार्थनेची विनंती आली आहे. आपल्या मंडळीतील ख्रिस्तवासी रत्नाकर चिंतामण धीवर यांचा प्रथम स्मरण दिन पार पडला आणि म्हणून त्यांच्यासाठी स्मरणार्थ प्रार्थना करावी अशी विनंती आहे. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात. थोर आणि गौरवी स्वर्गीय पित्या, तुझे नम्रदास ख्रिस्तवासी रत्नाकर चिंतामण धीवर ह्या भूतलावर असताना नम्रतेने आणि सद्भावाने संपूर्ण आयुष्यभर त्यांनी तुझं सेवा कार्य केलं आणि तुझं वचन आम्हाला सांगतं, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत. प्रभू, त्या संपूर्ण सेवा कार्याचं प्रतिफळ देणारा परमेश्वर तू आहेस. ख्रिस्तवासी रत्नाकर धीवर हे ख्रिस्तामध्ये विसावलेले आहेत आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान याचे संपूर्ण लाभ त्यांना प्राप्त होतील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. प्रभू, यावेळेस विनंती करतो, त्यांचा आत्मा तो आपल्या सनातन प्रकाशामध्ये ठेवावास आणि त्यांच्या मागे असलेले संपूर्ण धीवर कुटुंबीय, प्रभू हे कुटुंबीय तुझी साक्ष आणि स्वार्थ सांगणारं कुटुंबीय आहे, तुझ्या नावाचं गौरव करणारं कुटुंबीय आहे आणि म्हणून त्यांना तू आशीर्वादित करावीस आणि हे धीवर कुटुंबीय देव ठेवलेल्या देवाप्रमाणे प्रकाशित असावं अशासाठी की इतर सर्वांनी त्यांचे सत्कृत्य पाहून तुझ्या स्वर्गीय पित्याचं गौरव करावं असं तू दयनीय कृपेने घडून येऊ दे. धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. आपल्या मंडळीतील काही सभासदांचे आरोग्यदानासाठी विशेष प्रार्थना करण्याची मागणी आलेली आहे. आपल्या चर्चचे ले लीडर ब्रदर मोजेस गायकवाड,
त्यांची प्रियपत्नी वृषाली गायकवाड हे दोघं आजारी आहेत. त्यांना थोडा ताप आलेला आहे आणि ट्रीटमेंट चालू आहे, परंतु त्यांच्यासाठी प्रार्थना करावी अशी त्यांनी विनंती केली. त्याचप्रमाणे आपल्या चर्चचे ज्येष्ठ सभासद ब्रदर प्रमोद कांबळे हे 84 वर्षाचे आहेत, परंतु गेल्या आठवड्यामध्ये त्यांना श्वसनाला थोडा त्रास झाला आणि म्हणून रुबी हॉलमध्ये ते ॲडमिट होते, ICUमध्ये होते. परंतु आता त्यांना बरंचसं वाटत आहे, त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट केलेलं आहे. परंतु ब्रदर प्रमोद कांबळे यांच्यासाठी प्रार्थना करावी असं कांबळे कुटुंबियातर्फे विनंती आलेली आहे. त्यांचा नातू आपल्या युवक संघामध्ये असलेला रोहन कांबळे त्यांनी मला फोन करून सांगितलं की त्यांच्या आजोबासाठी प्रार्थना करू आणि म्हणून यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपण प्रार्थना करूयात. सर्व उत्तम दानांच्या दात्या प्रभू येशू ख्रिस्ता, आम्ही खरोखर तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण तू आम्हा सर्वांच्या गरजा पुरवणारा परमेश्वर आहेस. यावेळेस विशेष करून आमच्या चर्चचे लीडर मोजेस गायकवाड आणि त्यांची पत्नी वृषाली गायकवाड या उभयतांसाठी मी प्रार्थना करतो. प्रभू, आतापर्यंत त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये त्यांना तू आशीर्वादित केलंस, सर्व प्रकारे त्यांना सहाय्य पुरवलंस, शक्ती पुरवलीस. आतापर्यंत सेवा करण्यासाठी प्रभू त्यांना तू मार्गदर्शन केलंस. विशेष करून तुझ्या मंडळीची सेवा करण्यासाठी प्रभू त्यांना तू सहाय्य केलंस. या तुझ्या सर्व दयाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि यावेळेस प्रार्थना करतो प्रभू, तुझ्या आरोग्यदायाचा स्पर्श त्यांना तू करावास, त्यांच्या शरीरामधला आजार सर्व नष्ट करावास, त्यांना तू पुरवत आरोग्यानं द्यावं आणि पुन्हा एक वार त्यांनी तुझ्या मंदिरामध्ये येऊन तुझे उपकार सुद्धा त्यांनी गौरव करावं असा वेळ आणि प्रसंग तू कृपा करून येऊ दे अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. पुन्हा एक वार प्रभू मोजेस गायकवाड त्यांची पत्नी वृषाली या दोघांनाही प्रभू तू आरोग्यदान दे अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. सर्व गायकवाड कुटुंबीय यांसाठी प्रार्थना करू प्रभू. हे कुटुंबीय तुझं कुटुंबीय आहे आणि म्हणून त्यांनाही तू आशीर्वादित करून त्यांचं तू संरक्षण करावं, सांभाळ करावंस आणि त्यांना तू आरोग्यदान द्यावंस अशा मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे प्रभू आमच्या मंडळीचे ज्येष्ठ सभासद ब्रदर प्रमोद कांबळे हे प्रभू ॲडमिट आहेत रुबी हॉल या ठिकाणी. प्रभू ते ॲडमिट असताना प्रभू त्यांची तू भेट घ्यावीस, विशेष करून तुझ्या आरोग्य हाताचा स्पर्श त्यांना तू करावास. जे काही औषध उपचार त्यांच्यावर चालू आहेत ते आशीर्वादित करावेस. जे डॉक्टर त्यांना ट्रीटमेंट देत आहेत प्रभू त्यांना तू बुद्धी चातुर्य द्यावं आणि त्यांनी प्रभू आरोग्यदान पाहून पुन्हा एक वार आम्ही तुझा गौरव करावं असं तू दयेने कृपेने घडून येऊ दे. त्याचप्रमाणे ते संपूर्ण कांबळे कुटुंबियासाठी मी प्रार्थना करतो. ह्या प्रसंगातून जात असताना त्यांचा तुझ्यावरील विश्वास जराही कमी नव्हता, तो अधिक आणि अधिक वृद्धिंगत व्हावा असं तू दयेने कृपेने घडवून येऊ. त्याचप्रमाणे कांबळे कुटुंबियाला देखील प्रभू तू आरोग्यदान देऊन त्यांचं संरक्षण करावं अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. हे सर्व मागणं आमचं धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. रचना विश्वाची या काय दिसे मजला थोराहुनी जो थोर तयाने निर्मियले आला पुढे जाऊनी चला विचारू दिव्य भास्कराला तो तरी शून्य दिसे मी देवा विन तुझला थोराहुनी जो थोर दयाने निर्मियले आला चला चला हो पुढे विचारू रजनीनाथाला तो मज तेज दे तसे उसने सूर्यमला थोराहुनी जो थोर तयाने निर्मियले आला तारांगण हो विचार करुनी सांगा दीनाला कोणी निर्मिली
करी आमुच्या सदा रक्षणाला थोर मुनी जो थोर तयाने निर्मियले आला वदती ग्रही तारा परिये ऐकुन कवनाला एक बुद्धीच्या श्रवणी गर्जे रम्य वचनमाला थोरा मुनी जो थोर तयाने निर्मियले आला सृष्टी सर्वही व्यक्त करीते प्रभूच्या हस्ताला चमत्कृतींच्या अनन्य अनुपम सबल साधनाला थोरा मुनी जो थोर तयाने निर्मियले आला पाहुनी रचना विश्वाची आकाय दिसे मजला थोरा मुनी जो थोर तयाने निर्मियले आला प्रार्थना करूयात. देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार. प्रभू, तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू, आमचे नेत्र तू उघड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू उघड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. देवाचे लोक इस्रायल यांच्या इतिहासातील शास्त्यांचा काळ आला होता. शास्ते म्हणजे पवित्र शास्त्रातील जुन्या करारातील 7वं पुस्तक. आणि ह्या शास्त्यांच्या काळामध्ये इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केलं आणि म्हणून परमेश्वराने इस्रायल लोकांना पलिष्ट्यांच्या हवाली केलं. इस्रायल लोक पलिष्ट्यांचे गुलाम झाले. पलिष्ठ लोक त्यांच्यावर प्रभुत्व गाजवत होते. त्यावेळेस शास्ते याच्या 13व्या अध्यायामध्ये आपण वाचतो, सरा नावाच्या एका गावामध्ये मनोहा नावाचा एक मनुष्य राहत होता. त्याची स्त्री किंवा बायको ही वांझ होती आणि म्हणून ह्या उभयतांना मूलबाळ नव्हते. ती स्त्री एकदा शेतात काम करत असताना परमेश्वराच्या दूतानं तिला दर्शन दिलं आणि तो तिला म्हणाला, पहा, तू गर्भवती होशील व तुला मुलगा होईल आणि म्हणून तू आत्तापासून द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको आणि कुठलाही अशुद्ध पदार्थ तू खाऊ नकोस, कारण जो मुलगा तुला होईल तो जन्मापासून देवाचा नाझीर असा असेल. नाझीर म्हणजे देवाच्या कार्यासाठी वेगळा किंवा पवित्र केलेला. आणि म्हणून जो मुलगा तुला होईल त्याच्या डोक्याला वस्तारा लावू नको. नंतर त्या स्त्रीला मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव तिने शमशोन असं ठेवलं. हा शमशोन जन्मापासून देवाचा नाझीर असा होता. त्याला परमेश्वराकडून एक दैवी शक्ती प्राप्त झाली होती. शक्तीने ओतप्रोत भरलेला, सामर्थ्याचा एक मूर्तिमंत नमुना, एक शक्ती सम्राट शमशोन हा तरुण झाला. जेव्हा शमशोन तरुण झाला तेव्हा तो तिम्ना नावाच्या एका गावी गेला आणि तिम्ना ह्या गावामध्ये त्याने एक पलिष्ठी मुलगी पाहिली आणि तो आपल्या आई वडिलांकडे जाऊन म्हणाला, मला ती मुलगी बायको करून द्या. वास्तविक पाहता परमेश्वराने यहुद्यांना जे नियमशास्त्र दिलं होतं
त्या नियमशास्त्रामध्ये यहुद्यांना एक कडक आज्ञा दिली होती. कुठल्याही यहुदी पुरुषाने यहुदीतर किंवा विधर्मी मुलगी किंवा स्त्री हिच्याशी लग्न करायचं नाही. ही अशी कडक आज्ञा त्यांना होती. तरीही शमशोन आपल्या आई वडिलांना म्हणतो ती पलिष्ठी मुलगी, यहुदीतर मुलगी मला तुम्ही बायको करून द्या. शमशोनाचे आई वडील त्याला म्हटले, त्या बेसुनत पलिष्ठ्यांमधून एक मुलगी तू का शोधतोस? आपल्या यहुद्यांमध्ये मुलगी नाही काय? तरी तो हट्ट करून म्हणाला, तीच मला बायको म्हणून हवी, कारण माझे तिच्यावर मन बसले आहे. देवाच्या आज्ञेविरुद्ध यहुदीतर एक पलिष्ठी मुलीशी शमशोन लग्न करू पाहत होता. एकदा तिम्ना या ठिकाणी जात असताना, रानातून जाताना त्याला एक सिंह दिसला आणि हा गर्जणारा सिंह त्याच्या अंगावर आला. त्यावेळेस त्याच्या जबड्यात त्याने हात घातला आणि एखादं करडू फाडावं तसं त्याने सिंहाला फाडून टाकलं. इतका दैवी शक्तीने ओतप्रोत भरलेला शमशोन आपल्या हातानं तो सिंह त्याने फाडला. नंतर काही दिवसांनी पुन्हा एक वार त्या रस्त्याने तो चाललेला असताना त्याने पाहिलं, ज्या सिंहाला त्यांनी मारलं होतं त्या सिंहाच्या सांगाड्यामध्ये मधमाशांनी एक पोळं केलेलं आणि त्या पोळातून मध टिपकत असलेलं शमशोनाने पाहिलं. ते पाहून त्याला फार आश्चर्य वाटलं आणि त्या मधाच्या पोळ्यातलं मध तो खात खात तिम्ना या ठिकाणी गेला. तिम्ना येथे जाऊन त्याने त्या पलिष्ठी मुलीशी लग्न केलं. त्यावेळेस लग्नाची मेजवानी देण्याची एक रीत होती. जे तरुण त्या ठिकाणी असत त्या सर्वांना मेजवानी दिली जात आणि शमशोननी ही मेजवानी 7 दिवस त्यांना दिली. मेजवानीच्या पहिल्याच दिवशी शमशोनाने 30 तरुणांना एक कोडं टाकलं. त्यांनी अट घातली, जर मी टाकलेल्या कोड्याचं उत्तर तुम्ही जर मला दिलं तर मी तुम्हाला 30 पोशाख देईन. परंतु जर ते उत्तर तुम्ही देऊ शकला नाही तर तुम्हाला मला 30 पोशाख किंवा 30 झगे द्यावे लागतील. ते कोडं त्याने रानात जे दृश्य पाहिलं होतं त्या दृश्यावर ते आधारित होतं. ज्यावेळेस त्याने पाहिलं की त्या मेलेल्या सिंहाच्या सांगड्याला मधमाशांचं पोळं आणि त्याला मध आहे, त्याच्यावरून ते कोडं त्याने टाकलं आणि ते कोडं असं. शमशोन त्यांना म्हटला, भक्ष्यातून भक्ष्य आणि उग्रातून मधुर ते काय? भक्ष्यातून भक्ष्य आणि उग्रातून मधुर ते काय? आउट ऑफ द ईटर समथिंग टू ईट अँड आउट ऑफ द स्ट्रॉंग समथिंग स्वीट. ह्या कोड्याचा अर्थ उलगडण्याचा खूप प्रयत्न त्या तरुणांनी केला, परंतु त्यांना काय हे कोडं उलगडता आलं नाही. तेव्हा ते शमशोनाच्या बायकोकडे गेले आणि ते तिला म्हणू लागले, त्याचा अर्थ तू शमशोनाकडून काढून घे. तेव्हा त्या शमशोनाच्या बायकोने त्याला गळ घातली आणि त्या कोड्याचा अर्थ शमशोनाने तिला सांगितला. जो सिंह म्हणजे जो भक्ष्य आहे, त्या भक्ष्यातून भक्ष्य म्हणजे सिंहाच्या सांगोड्यातून जे मध त्याला मिळालं ते भक्ष्य, आणि त्याचप्रमाणे उग्रातून मधुर म्हणजे जो उग्र अवास्तव दिसणारा हा सिंह, त्याच्यातून जे मधुर मध त्याला मिळालं, हाच त्याचा अर्थ होता. त्या सिंहाच्या सांगोड्यातून मिळालेलं मध. मग मेजवानीच्या 7व्या दिवशी तो त्या तरुणांकडे आला. त्यावेळेस त्या तरुणांनी त्या कोड्याचा अर्थ शमशोनाला कळवला आणि ते शमशोनाला म्हटले, मधापेक्षा गोड ते काय आणि सिंहापेक्षा उग्र ते काय? त्यावेळेस शमशोनाला कळून आलं की त्याच्या बायकोने तो अर्थ त्या तरुणांना सांगितला. हा शमशोन क्रोधाविष्ट झाला, तो संतापला. त्याच वेळेस परमेश्वराच्या आत्मेने त्याच्यावर झडप घातली. तो अश्कलोन ह्या ठिकाणी गेला. त्याने 30 फलिष्त्यांचा वध केला. त्यांचे वस्त्र किंवा अंगरखे त्याने घेतले आणि ते 30 वस्त्र त्याने येऊन त्या तरुणांना कोड्याचा अर्थ सांगितल्यामुळे दिले. परंतु ह्यामुळे शमशोन खूप रागवला आणि तो आपल्या बापाच्या घरी निघून गेला. तो संतापून निघून गेला असं पाहून त्याच्या बायकोचा बाप म्हणजे त्याचा सासरा याने आपली मुलगी शमशोनाच्या सोबत्याला देऊ केली आणि ती शमशोनाची बायको
दुसऱ्याची बायको झाली. मग काही दिवसानंतर पुन्हा शमशोन तिम्ना या ठिकाणी आला. तो घरात जाऊ लागला त्यावेळेस त्याच्या सासऱ्याने त्याला अडवलं. तो त्यास म्हटला, तुला घरात जाता येणार नाही, कारण तू तुझ्या बायकोचा द्वेष करतो हे माझ्या लक्षात आलं. त्यावेळेस मी तिला तुझ्या सोबत्याला दिले आहे. हे वर्तमान कळल्यावर पुन्हा शमशोन अधिक भडकला, संतापला, रागावला. तो रानात गेला. त्याने 300 कोल्हे आपल्या एकट्या निहत्या हाताने पकडले. 300 कोल्ह्यांना पकडून 2-2 कोल्ह्यांच्या शेपटा त्याने बांधल्या. त्या शेपट्यांना त्यांनी मशाली लावल्या. त्या मशाली पेटवून संपूर्ण पलिष्ट्यांच्या गव्हाच्या पिकामध्ये त्यांनी सोडल्या. त्या पलिष्ट्यांचं संपूर्ण गव्हाचं पीक, द्राक्षमळे, जैतुनाचे मुळे हे सर्व जळून गेली. अशा प्रकारे त्यांनी पलिष्ट्यांचा बदला घेतला. हे पलिष्ट्यांना कळाल्यावर ते संतप्त होऊन त्याचा बदला घेण्यासाठी पुन्हा सशस्त्र पलिष्टी शमशोनावर चालून आले. ज्यावेळेस शमशोनाने पाहिलं की सशस्त्र पलिष्टी त्याच्याकडे येत आहेत, आजूबाजूला पाहिलं तर मेलेलं एक गाढव आणि त्या गाढवाचा जबडा त्याला दिसला. हा गाढवाचा जबडा हातात घेऊन ह्या शमशोनाने 1000 सशस्त्र पलिष्ट्याने त्याने ठार केलं. इतकं दैवी शक्ती असलेला हा शक्ती सम्राट शमशोन केवळ गाढवाच्या एका जबडा हातात घेऊन 1000 सशस्त्र पलिशी, ज्यांच्या हातामध्ये भाले होते, तरवार होती, बर्ची होती, अशा 1000 पलिष्ट्यांना केवळ गाढवाच्या जबडाने ठार करणारा असा शमशोन. मग हा शमशोन गज्जा या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी त्याने एक वेश्या पाहिली आणि तिच्याकडे तो गेला असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. तेव्हा काही पलिष्टी तिथे दबा धरून बसले आणि तो बाहेर येताच त्याला ठार करणार अशी त्यांनी शपथ वाहिली होती. परंतु मध्यरात्री हा शमशोन उठला आणि गज्जाची जी वेस आहे त्या वेशीचे 2 प्रचंड मोठे लोखंडी दरवाजे हे त्यांनी खुंटीसकट उपटले. दोन्ही दरवाजे आपल्या 2 खांद्यावर घेतले आणि ते दरवाजे घेऊन तो समोरच्या डोंगरावर, शिखरावर जाऊन ते दरवाजे त्याने ते ठेवले. तुम्ही कल्पना करा, शमशोन हा एकटा मनुष्य 2 मोठे लोखंडी दरवाजे आपल्या खांद्यावर घेऊन संपूर्ण डोंगर चढून त्याने त्या शिखरावर ते दरवाजे जाऊन ठेवले. त्याच्या ताकदीचा नमुना त्यांनी पलिष्ट्यांना दाखवला. असा हा शमशोन, खरं तर देवाचा नाझीर, विशिष्ट कार्यासाठी वेगळा केलेला. इस्रायलांना पलिष्ट्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी परमेश्वराने जन्मापासून त्याला बाजूला केला होता, एक नाझीर तो होता. परंतु अशा प्रकारे वाईन मार्गाला लागला, पापात तो पडला असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. नंतर सोरेक नावाच्या खोऱ्यामध्ये हा शमशोन गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी दलील नावाच्या एका स्त्रीला पाहिलं आणि तिच्या मोहात तो पडला. पहा, आपण जर नीट निरखून पाहिलं, या शमशोनाचं जीवनचरित्र आपण पाहिलं तर प्रत्येक वेळेस त्याला स्त्रीचं आकर्षण होत आहे. तिम्ना या ठिकाणी त्याने एक लग्न केलं, तिला त्याने सोडलं. नंतर एका वेश्येच्या मागं तो गेला. आता सोयर खोऱ्यामध्ये दलील नावाच्या स्त्रीच्या मागं तो चाललेला आहे. तेव्हा पलिष्ठी लोक ह्या दलीलाकडे आले आणि ते तिला म्हटले, पहा, शमशोन तुझ्या जाळ्यात आता अडकलेला आहे. तेव्हा त्याची ही जी अचाट शक्ती आहे, जी दैवी शक्ती त्याला प्राप्त झालेली आहे, त्याचं रहस्य कशात आहे, त्याचं गूढ किंवा गुपित हे तू त्याच्याकडून काढून घे. हे जर तू आम्हाला सांगितलंस तर आम्ही तुला 1100 चांदीचे नाणे देऊ. सौदा ठरला आणि म्हणून दलीला आता शमशोनाकडून गुपित काढण्यासाठी सज्ज झाली. शमशोन ज्यावेळेस दलीलाकडे आला त्यावेळेस दलीला त्याला म्हटली, तुमच्या या आचार शक्तीचं गूढ किंवा रहस्य काय आहे हे तुम्ही मला सांगा. त्यावेळेस शमशोन तिच्याशी खोटं बोलला. शमशोन तिला म्हणाला, धनुष्याच्या ज्या 7 वांद्या आहेत, वांद्या म्हणजे ओल्या झाडाच्या ज्या फांद्या असतात त्यातून धनुष्याला बांधायच्या दोऱ्या किंवा वांद्या केल्या जातात. धनुष्याच्या 7 वांद्यांनी जर मला बांधलं तर मग मी शक्ती होईल आणि मी इतर माणसासारखाच होईल. आणि तसं ठरल्याप्रमाणे दलीलाने त्याला धनुष्याच्या 7 वांद्यांनी बांधलं आणि मग तिने पलिष्ट्यांना बोलवलं आणि शमशोनाला म्हटली, शमशोन उठ, पलिष्टी तुला धरायला आलेले आहेत. हे ऐकल्यावर शमशोन उठला,
त्यांनी वांद्या तोडल्या आणि बलिष्ठांना खूप जबर मार त्यांनी देऊन तेथून त्यांनी घालवून दिलं. तेव्हा दलीला त्यास म्हटली, तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. तुमच्या आचार शक्तीचं रहस्य काय हे तुम्ही मला सांगा. शमशोन पुन्हा एक वार तिच्याशी खोटं बोलला. शमशोन तिला म्हटला, कधीही न वापरलेल्या नव्या दोऱ्यांना जर मला आवळून बांधलं तर मग मी कमजोर होईल, शक्तिहीन होईल आणि माझी शक्ती निघून मी इतर मनुष्यासारखा होईल. ठरल्याप्रमाणे दलीलाने पुन्हा नव्या दोऱ्याने त्याला आवळून बांधलं आणि पलिष्ठची सशस्त्र सैन्यांना बोलवलं आणि म्हटली, शमशोना उठ, पलिष्ठी आले आहेत. तेव्हा तो उठला. त्यांनी सर्व दोर सहजपणे तोडले, पलिष्ठांना मार देऊन तिथून पिटाळून त्यांनी लावलं. पुन्हा दलीला रडू लागली, त्याच्याला गाळा करू लागली, तुमच्या शक्तीचं अचाट रहस्य तुम्ही मला सांगा. यावेळेस शमशोन तिसऱ्या वेळेस तिला खोटं सांगत आहे. शमशोन तिला म्हटला, माझ्या केसांच्या ज्या 7 बटा आहेत त्या 7 बटा मागाच्या ताण्यात गुंफिल्या तर मी शक्तिहीन होईल. ह्या 7 बट्या गुंफायच्या आणि मागायचं जे विणकाम करायचं जे यंत्र आहे त्याच्यामध्ये त्या गुंफायच्या. असं जर तू केलंस तर मी शक्तिहीन होईल, असं त्यांनी दलीला सांगितलं. ठरल्याप्रमाणे दलीलाने केलं आणि पुन्हा बलिष्ठांना बोलवल्यावर शमशोन उठला. त्याने ती विणायचं सर्व यंत्र तोडलं आणि त्या बलिष्ठांना पुन्हा त्याने मोठा चोप दिला आणि त्या ठिकाणून ते पळून गेले. यावेळेस मात्र दलीला रडू लागली. ती शमशोनास म्हटली, तुम्ही तुझ्या आचार शक्तीचा गूढ अर्थ मला सांगत नाही, पण तुम्ही तर म्हणता की मी तुझवर प्रेम करतो. हे कसं काय? तुम्ही मजवर प्रेम करत नाही. असं म्हटल्यावर शमशोनाने जे त्याचं रहस्य होतं, परमेश्वराने जे गूढ आणि गुपित त्याच्या पुढे ठेवलं होतं, ते म्हणजे त्याच्या जीवनातील सर्वात महत्वाचं रहस्य त्याने या दलीलाला सांगून टाकलं. तो दलीलास म्हटला, पहा, मी देवाचा नाझीर आहे. जन्मापासून माझ्या डोक्याला वस्त्र लावू नये अशी आज्ञा परमेश्वराने मला दिली आहे. आणि म्हणून जर माझ्या डोक्याला वस्त्रा लागला, जर माझं मुंडन केलं तर मी अशक्त आणि दुर्बल होईल. यावेळेस दलीलाने बलिष्ठांना निरोप पाठवला, यावेळेस एकदा मात्र तुम्ही या, त्याच्या शक्तीचं गूढ रहस्य मला समजलं आहे. मग दलीलाने शमशोनला आपल्या मांडीवर झोपवलं. एका मनुष्याला बोलून त्याच्या डोक्याचं मुंडन केलं, त्याच्या केसांच्या 6 बटा कापल्या आणि मग ती शमशोनास म्हटली, पहा, बलिष्ठी आले आहेत. त्यावेळेस शमशोन उठला आणि पूर्वीप्रमाणेच आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटले, परंतु परमेश्वराने आपल्याला सोडलेलं आहे याची त्याला कल्पना देखील नव्हती. प्रियानो, शमशोन हा देवाचा नाझीर आणि म्हणून जे कोणी नाझीर होते त्यांना काही नियम किंवा अटी पाळावं लागत असेल. आणि नाझीरला असलेल्या अटी आपल्याला परमेश्वराने जे नियमशास्त्र दिलं होतं त्यातलं जे गणनाचं पुस्तक याच्या 6व्या अध्यायामध्ये या अटी आपल्याला दिसतात. जो कोणी देवाचा नाझीर असेल त्याने मुख्य 3 अटी पाळायच्या आहेत असं गणनाचं पुस्तक आम्हाला सांगतं. गणना याचा 6वा अध्याय आणि 3रं वचन, ह्या नाझीराने द्राक्षरस किंवा मद्य याचं प्राशन करू नये, ही पहिली अट. नंतर 5वं वचन आम्हाला सांगतं त्याच्या डोक्याला वस्त्रा लावू नये. आणि 6वं वचन, त्याने प्रेताजवळ जाऊ नये किंवा प्रेताला शिवू नये. ह्या 3 अटी देवाचा जो नाझीर असेल, विशिष्ट कार्यासाठी नेमलेला मनुष्य, त्याने पाळायच्या अशी कडक आज्ञा परमेश्वराकडून होती. त्यामुळे शमशोन हा देवाचा नाझीर, शक्तीने ओतप्रोत भरलेला, सामर्थ्याचा एक मूर्तिमंत नमुना, एक दैवी अचाट आणि अफाट शक्ती त्याच्यामध्ये होती. परंतु त्याच्या ठाई काय दुर्बलता देखील होती. त्याच्यामध्ये एक अशक्तपणा होता, एक कमकुवतपणा होता. आणि तो हा की तो स्त्रीकडे आकर्षित होत असेल, तो स्त्रियांकडे आकर्षित होत असेल. ज्यावेळेस स्त्रियांना पहा त्यावेळेस देहाची वासना त्याच्यामुळे उफाळून येत असेल. आणि म्हणून आज हा जो देवाचा नाझीर शमशोन, देवाच्या कार्यासाठी वाहून दिलेला, परंतु ह्या शमशोनाच्या हातून कोणत्या चुका घडल्या हे आपण पाहणार आहोत.
आणि त्यावरून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय धडा शिकायला मिळतो हे पाहण्याचा आज आपण थोडक्यात प्रयत्न करूयात. चला तर पाहूयात शमशोन जो देवाचा नाजीर याच्याकडून घडलेल्या काही चुका. सर्वप्रथम आपण पाहतो शमशोन ह्याने कर्तव्यापेक्षा आपल्या भावनांच्या आहारी गेलेला आपल्याला दिसत आहे. त्याला एक कर्तव्य नेमून दिलं होतं, एक कामगिरी त्याला नेमून दिली होती, परंतु त्याहीपेक्षा आपल्या भावनांच्या आहारी तो गेला हे आपण पाहतो. हा शमशोन इतका भावनावश झाला की जे कर्तव्य त्याला दिलं होतं, जी जबाबदारी त्याला पार पाडायची होती, जी कामगिरी परमेश्वराने त्यावर सोपवली होती, त्याचा विसर त्याला पडला. येथे आपल्याला या ठिकाणी दिसतं. मित्रांनो, ज्या वेळेस आपण भावनावश होतो, इमोशनल होतो, त्यावेळेस आपण काही चुकीचे निर्णय घेतो हे आपल्याला शमशोनाच्या जीवनावरून या ठिकाणी दिसत आहे. पहा, ही जी दलीला होती 3 वेळेस तिने शमशोनाला फसवायचा प्रयत्न केला. 3 वेळेस शमशोन तिच्याशी खोटं बोलला आणि 3 वेळेस आपली सुटका करायची त्याने प्रयत्न केला. परंतु जे जे शमशोन बोलला ते तिने केलं आणि ज्या वेळेस शमशोन जागा झाला त्यावेळेस त्याला कळून आलं की मी जे दलीलाला सांगितलं त्याप्रमाणेच तिने केलं आणि ती मला पलिष्ठ्यांच्या हाती धरू देत आहे याची पूर्ण कल्पना या शमशोनाला आली होती. 3 वेळेस पलिष्ठ्यांच्या हाती धरून देण्याचा ती प्रयत्न करत आहे याची पूर्ण समज शमशोनाला होती. दलीला ही एक दगाबाज स्त्री आहे याची पूर्ण कल्पना शमशोनाला होती. होय, मला ती फसवून पलिष्ठ्यांच्या हातामध्ये देणार आहे, एवढंच नव्हे तर पलिष्ठ्यांच्या हातामध्ये हवाली करून मी त्यांचा गुलाम होणार आहे हे त्याला कळून आलं होतं. ही स्त्री एक बेईमान आणि विश्वासघातकी आहे याची पूर्ण कल्पना शमशोनाला असून देखील आपल्या जीवनातलं सर्वात महत्वाचं रहस्य त्याने तिला का सांगितलं, त्याचं कारण काय हे पाहण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू. होय, 3 वेळेस तो खोटं बोलला, परंतु ज्या वेळेस दलीला त्याच्या भावनांची खेळू लागली त्यावेळेस शमशोन भावनावश झाला आणि सत्य त्याच्या तोंडातून उगाळून दलीला त्याने सांगितलं. या ठिकाणी आपल्याला पाहण्यासारखं आहे. जेव्हा ती त्याच्या भावनांशी खेळू लागली, दलीला त्यास म्हणाली, तुम्ही तुमचं गुपित तर मला सांगत नाही, पण मी तुझ्यावर प्रेम करतो असं तुम्ही म्हणता, हे तुम्ही खोटं बोलता. असं बोलल्यावर शमशोनाचं तिच्यावरचं प्रेम जणू काय उफाळून आलं आणि त्यावेळेस त्याच्या मनात असलेलं सत्य त्यांनी तोंडावाटे बाहेर पडलं. तो तिला खरं रहस्य सांगून बसला. जे ते तो भावनावश झाला तेथेच तो अशक्त ठरला आणि आपल्या कर्तव्य तो विसरून दलीलाच्या वशमध्ये तो गेलेला हे आपण या ठिकाणी पाहतो. पण प्रत्येकाला भावना असतात, इमोशन असतात. मनुष्याला भावना ह्या प्रत्येकाला आहेत. तो आमचा मनुष्य स्वभाव आहे, त्यामध्ये काही गैर नाही. परंतु कधी कधी आमच्या भावना एवढ्या तीव्र होतात की त्या कर्तव्याचा विसर आम्हाला पडतो. आम्ही भावना उशवून चुकीचे निर्णय घेतो आणि ते मात्र आमच्यासाठी धोकादायक असतं. अनेक वेळा हा शैतान आमच्या भावनांशी खेळून आम्हाला भावनावश करून जे आमचं कर्तव्य आहे, परमेश्वराने जी कामगिरी आमच्या सोपवलेली आहे ती करण्यापासून आम्हाला परावृत्त करतो. आणि म्हणून ही फार महत्वाची गोष्ट आम्ही विश्वासाने लक्षात ठेवली पाहिजे. भावनावश न होता आमचं कर्तव्य आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या उलट आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहूयात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या 3.5 वर्षाच्या सेवा कार्यामध्ये अनेक वेळा त्याच्यावर पेच प्रसंग आले, मोहपाश आले, शैतानी हल्ले झाले, परंतु कधीच प्रभू येशू ख्रिस्त भावनावश झालेला आपल्याला दिसत नाही. तो कधी तीव्र भावनेमुळे वाहवत गेला असं आपल्याला दिसत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे योहान कृतचे वर्तमान याचा 11वा अध्याय. आणि त्यामध्ये आपण पाहतो मृत लाजराला पुनरुत्थित करणे. त्यामध्ये आपल्याला दिसतं मार्था, मरिया आणि त्यांचा भाऊ लाजार हे बेथानी या ठिकाणी राहत होते आणि प्रभू येशू ख्रिस्त नेहमीच त्यांच्या घरामध्ये त्यांना भेट देत असत. मार्था, मरिया आणि लाजार याच्यावर प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम होतं असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. एकदा लाजार आजारी पडला, त्यावेळेस त्यांची बहीण म्हणजे मार्था आणि मरिया यांनी येशूला निरोप पाठवला, पहा ज्याच्यावर तुझं प्रेम आहे तो आमचा भाऊ लाजार आजारी पडला आहे. येशूने ऐकलं की ज्याच्यावर त्याचं प्रेम आहे तो लाजार आजारी आहे. प्रियानो, कल्पना करा, तुम्ही येशू ख्रिस्ताच्या जागी आहात आणि जर ही बातमी तुम्हाला कळाली
की ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे तो तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रिणी आजारी आहे, तर आपण काय करू? सर्वप्रथम आपल्या हातातलं जे काम आहे ते टाकून आपण ताबडतोब त्याला भेटायला जाऊ, कारण आपण भावनावश होतो. आपल्या भावना त्याच्याशी जुळलेल्या आहेत आणि म्हणून लगेच आपण त्याला मदत करायला आपण जाऊ. परंतु पुढचं वचन आम्हाला काय सांगतं? लाजार आजारी आहे येशूने ऐकलं त्यावेळेस तो होता त्याच ठिकाणी आणखी 2 दिवस राहिला असं म्हटलंय. येशू ख्रिस्त लगेच भावनावश झाला नाही, पण तो होता त्याच ठिकाणी, तो 2 दिवस राहिला. 4 दिवसानंतर तो बेथानीत गेला आणि मग मृत लाजाराला त्यांनी कबरेतून उठवलं. प्रियानो, येशू ख्रिस्त भावनावश झाला नाही, तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तो चालला. त्याला त्याच्या कर्तव्याची पूर्ण जाणीव होती आणि म्हणून भावनावश न होता त्याचं कर्तव्य याला त्याने अधिक प्राधान्य दिलं, असं आपण या ठिकाणी पाहत आहोत. दुसरं एक कथानक आपण पाहतो, मत्तकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 21वा वचन. त्यावेळेस येशू आपल्या शिष्यास सांगू लागला की मी यरूशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक आणि शास्त्री यांच्या हस्ते पुष्कळ दुःख सोसावी, जीवे मारले जावे आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा उठल्यावरले जावे, हे अगत्याचे आहे. असं म्हटल्यावर पेत्र येशूच्या जवळ येऊन त्याला म्हटला, प्रभूजी, आपणावर दया असो, आपल्याला असं कधीच न हो, असं पेत्र त्याला म्हटला. पेत्र असं का म्हटला? कारण सर्व शिष्यांमध्ये पेत्र हा उतावळा होता, भावनावश होता आणि आपला जो गुरु आहे, ज्याने 3.5 वर्ष आपल्याला प्रशिक्षण दिलं, ज्याने आपल्याला सर्व काही शिकवलं, तो मारला जावा हे पेत्राला मान्य नव्हतं आणि म्हणून तो म्हणतो आपल्याला असं कधीच न हो. त्यावेळेस येशूने त्याला काय उत्तर दिलं? येशू त्याला म्हटला, अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा, तू मला अडखळ नाहीस, कारण देवाच्या गोष्टीकडे तुझं लक्ष नाही तर मनुष्याच्या गोष्टीकडे आहे. येशूने भावनावश होऊन भावनाच्या भरात तो वाहवत गेला नाही. त्याला त्याचं कर्तव्य पूर्णपणे माहित होतं. मला त्या वधस्तंभावर गेलंच पाहिजे. जगाच्या पाप छालण्यासाठी माझं देहार्पण त्या वधस्तंभावर करणं क्रमप्राप्त आहे आणि म्हणून भावनांच्या आहारी न जाता त्याचं कर्तव्य त्याने लक्षात ठेवलं. आणि म्हणून आम्ही जे विश्वासणारे आहोत, कधी भावनावश नव्हता, जे कर्तव्य आम्हाला करायचंय ते नेहमी आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. गेतसेमने बागेमध्ये देखील आपण पाहतो, येशू व्याकुळ व अस्वस्थ होऊ लागला असं म्हटलेलं आहे. तो म्हटला, माझा जीव आधी व्याकुळ झालेला आहे. मग त्याने आपल्या पित्याला प्रार्थना केली, हे पित्या, ही घटका मजपासून टळून जाओ, तुला सर्व काही शक्य आहे आणि म्हणून हा प्याला तू मजपासून दूर कर. होय, तो भावनावश झालेला होता, त्याला भावना होत्या. 2ऱ्या दिवशी होणारं वधस्तंभावरील ते भयानक, क्रूर आणि लज्जास्पद मरण, ते यातना आणि वेदनादायी मरण हे पूर्ण त्याच्या डोळ्यासमोर येत होतं. परंतु भावनांच्या आहारी न जाता, भावनावश न होता लगेच तो पुढे म्हणतो, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. भावनांना बाजूला सारून आपलं कर्तव्य, आपली कामगिरी याला अधिक महत्त्व येशूने दिलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण कर्तव्य पार पाडत असतो, देवाचं कार्य करत असतो, त्यावेळेस कधी भावनावश किंवा भावनाच्या आहारी न जाता आमचं कर्तव्य पार पाडून आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालणं हे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडून या ठिकाणी समजून येतं. शमशोनाने केलेली दुसरी चूक, देवापेक्षा तो दलीलाकडं अधिक आकर्षित झाला, ही त्याची दुसरी चूक. हा शमशोन देवाचा नाझीर, जन्मापासून परमेश्वराने त्याला वेगळं केलेलं, त्याच्यावर एक मोठी जबाबदारी दिलेली, परंतु आपल्या देवाचं स्मरण न ठेवता तो दलीलाला वश झाला, तिच्याकडे तो आकर्षित झाला. ही शमशोनाची दुसरी आणि मोठी चूक आहे. आपल्या निर्मात्याला तो विसरला आणि निर्मितीवर तो प्रेम करू लागला. ह्या सृष्टीचा निर्माण करता, मानवजातीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याचा विसर शमशोनाला पडला आणि त्याची निर्मिती म्हणजे मानवाची निर्मिती एक स्त्री, त्या स्त्रीच्या नादी तो लागला आणि परमेश्वराला तो विसरला. ही त्याची दुसरी चूक. निर्मात्याला विसरला, निर्मितीचं प्रेम तो करू लागला. हे पलिष्ठी तरी दागोन देवाच्या मूर्तीची मूर्तीपूजा करत होते, पण शमशोन हा दलीलाची पूजा करू लागला. दलीलाच्या आहारी तो गेला. प्रियानो, मूर्ती म्हणजे काय? मूर्तीची व्याख्या काय होते? तुमच्या जीवनामध्ये
कोणतीही व्यक्ती किंवा कोणती वस्तू जी परमेश्वराची स्थान घेते तिला तुम्ही मूर्ती समजावं. तुमच्या जीवनामध्ये कोणती व्यक्ती किंवा वस्तू जी परमेश्वराचं स्थान तुमच्यामध्ये घेते तिला तुम्ही मूर्ती समजावं. तुमची उपजीविका असेल किंवा तुमची नोकरी असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल, त्यामध्ये जर तुम्ही इतकं गुरफटलेले आहात, तुमचा सर्व वेळ, तन, मन, धन तुम्ही त्याला देता आणि त्यामुळं परमेश्वराकडे तुमचं दुर्लक्ष होतं, तर तुमचा व्यवसाय किंवा तुमची नोकरी ही तुमची मूर्ती होते. तुम्ही मिळवलेला पैसा, श्रीमंती, प्रतिष्ठा, सन्मान याच्याकडे तुम्ही इतकं आकर्षित झालेले आहात, त्याला केंद्रस्थ ठेवून तुम्ही जीवन जगता, त्यामुळं परमेश्वराकडे तुमचं दुर्लक्ष होतं, तर ती तुमची मूर्ती झालेली आहे. तुमचा कुठलाही नातेसंबंध असू द्या, तुमचा नवरा किंवा तुमची बायको, तुमचे लेकरं, तुमच्या प्रियजनांपैकी परमेश्वरापेक्षा अधिक प्रीती जर तुमची त्यांच्यावर करता, तर ती तुमच्यासाठी एक मूर्ती आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. एकदा प्रभू येशू ख्रिस्ताला एकाने प्रश्न विचारला, गुरुजी, नियमशास्त्रातली सर्वात मोठी आज्ञा कोणती? महत्वाचा प्रश्न आहे. सर्वात मोठी आज्ञा कोणती हा प्रश्न आहे. त्याला उत्तर देताना येशू म्हटला, सर्वात मोठी आज्ञा हीच आहे की तू आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. सर्वस्वी परमेश्वरावर अवलंबून राहून, त्याच्यावर भरोसा ठेवून, त्याच्यावर प्रीती करणं, आपलं सर्वस्व परमेश्वराला देणं, ही सर्वात मोठी आज्ञा आहे. त्याची जागा जर दुसरं कोणी घेऊ पाहतं, तर तुम्ही मूर्तीपूजा करत आहात प्रियानो. आणि म्हणून त्याचे जे शिष्य होऊ पाहतात, त्यांना येशूने काय कडक अटी घातलेल्या आपल्याला दिसतात. लुक वर्तमानाचा 14वा अध्याय, त्यामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, जो कोणी आपली आई, बाप, बायको, मुले यांचा आणि आपल्या जीवाचा द्वेष करणार नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही. म्हणजे इतर सर्वांपेक्षा ख्रिस्तावर अधिक प्रीती करणं अगत्याचं आहे. तोच ख्रिस्ताचा शिष्य होऊ शकतो. पुढे तो म्हणतो, जो कोणी स्वतःचा वधस्तंभ उचलून मला अनुसरत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही. म्हणजे आपल्या स्वतःचा त्याग करून, स्वार्थ त्याग करून आपण ख्रिस्तावर अधिक प्रीती केली पाहिजे, हाच त्याचा अर्थ होतो. आणि शेवटी तो म्हणतो, जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. म्हणजे जे काही तुमच्याकडे आहे, ज्या वस्तू तुमच्या मालकीच्या आहेत, त्या सर्वांपेक्षा ख्रिस्तावर अधिक प्रीती करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहतो, परमेश्वराला अग्रस्थान देणं, परमेश्वराला सर्वोच्च स्थान देणं आमच्या जीवनामध्ये हे फार अगत्याचं आहे. येथेच शमशोनाला भुरळ पडली आणि तो दलीलाच्या नादी लागला. या ठिकाणी आपण पाहतो, शमशोन कधीच देवाची आराधना आणि उपासना करताना दिसत नाही. तो ह्या शमशोन हा दलीलाकडे आकर्षित का झाला, याचा जर दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाला, तर देवाकडे तो कधी आकर्षित झालेलाच आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून या दलीलाकडे तो भुललेला आपल्याला दिसत आहे. त्याने संपूर्ण अंतःकरणाने देवाची निस्सीम प्रीती करताना, देवाच्या आज्ञा पाळताना, तिन्ही अध्यायामध्ये कुठे शमशोन आपल्याला सापडत नाही. आपण पाहतो की जे 3 अध्याय शमशोनाचे आहेत, शास्त्रे 13 ते 16, यामध्ये कधीही सभास्थानात जाऊन नियमशास्त्र वाचतोय, देवाचं वचन वाचण्याचा प्रयत्न करतोय, असं आपल्याला शमशोन आढळत नाही. सभास्थानात जाऊन परमेश्वराची आराधना केली, उपासना केलंय, गौरव केलंय, काय स्तुते राहिलेत, असं आपल्याला शमशोन दिसत नाही. आपण केलेल्या पापाबद्दल पश्चातापी होऊन पाप अर्पण किंवा दोष अर्पण त्याने वाहिलेत, असं आपल्याला शमशोनामध्ये दिसत नाही. देवाकडे तो आकर्षित कधी झालेला आपल्याला दिसत नाही. देवावर निस्सीम प्रेम करताना तो दिसत नाही. आणि म्हणून जगी गोष्टीकडे लक्ष देऊन तो दलीलाला अधिक भुलला, असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्या 3 अध्यायामध्ये शमशोनाने केवळ 2च वेळा प्रार्थना केली, आणि ते प्रसंग कोणते हे या ठिकाणी पाहण्यासारखं आहे. ज्यावेळेस त्याने 1000 सशस्त्र बलिष्ठांना ठार केले, त्यावेळेस तो तहानेने व्याकुळ झाला. आणि पुढे असं म्हटलंय, मग तो परमेश्वराचा धावा करून म्हटला, मी तहानेने मरावं अशी तुझी इच्छा आहे काय? त्यावेळेस परमेश्वराने त्या ठिकाणी झरा खोदला, त्यातून पाणी आलं आणि तो पिऊन तो ताजातवाना झाला, असं म्हटलंय. ज्यावेळेस तो तहानेने व्याकुळ झाला, तडफडू लागला, त्यावेळेस तो प्रार्थना करतो, परमेश्वरा मला पाणी दे.
आणि दुसरी केलेली प्रार्थना, ज्या वेळेस त्याला बेड्याने बांधून दागोन नावाच्या मंदिराकडे आणलं, त्या मंदिर जे 2 मुख्य खांबावर आधारलेलं होतं, त्या खांबाकडे तो गेला आणि त्याने परमेश्वराचा धावा करून म्हटला, हे परमेश्वरा, माझी आठवण कर आणि फक्त एकदाच मला आता बळ दे, म्हणजे या पलिष्ठांचा मी बदला घेईल. अशी प्रार्थना करून त्यांनी खांब रेटलेले आपल्याला दिसतात. म्हणजे परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी कधी उत्सुक आहे असं आपल्याला दिसत नाही. प्रत्येक वेळेस स्वतःच्या स्वार्थासाठी केलेली प्रार्थना त्यांनी पाहतो. आणि म्हणून आपल्याला दिसतं शमशोन त्याच्या कर्तव्यामध्ये कमी का पडला? परमेश्वराबद्दल आस्था नाही, जिव्हाळा नाही, प्रीती नाही, सर्व जगी गोष्टीकडे लक्ष आहे. आणि हे कारण असतं की आमच्या कर्तव्यामध्ये आम्ही कमी पडतो. ह्या शमशोनासारखंच तुम्ही आणि मी ख्रिस्ती विश्वासणारे आहोत का? होय, परमेश्वराने एक विशिष्ट कार्यासाठी आम्ही प्रत्येकाची निवड केलेली आहे. प्रत्येकाला एक विशिष्ट कार्य ठरवून दिलेलं आहे. परंतु परमेश्वरावर प्रीती न करता, त्याची आस्था न बाळगता आम्ही अधिक आणि अधिक जगी गोष्टीकडे आकर्षित झालेलो असतो. तर शमशोनासारखं आम्ही देखील जगी गोष्टीला वाहवत जाऊन परमेश्वराचं कर्तव्य आम्ही विसरतो. या ठिकाणी आम्ही विसरू नये. आणि म्हणून तो देवापासून दिशाहीन झालेला, मार्गभ्रष्ट झालेला आहे असं आपल्याला दिसतं. प्रियानो, अनुवादाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 29वा वचन, आपला देव परमेश्वर ह्याला तुम्ही शरण गेलात आणि पूर्ण जिवेभावे त्याचा शोध घेतला तरच तो तुम्हाला पावेन. परमेश्वराच्या ठिकाणी एक अट आहे. तो कोणाला पावतो, कोणाला प्रसन्न होतो, कोणावर तो आशीर्वादित करतो, तर जे कोणी झटवून त्याचा शोध घेतात त्यांनाच तो पावतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. जे त्याला शरण जातात आणि त्याचा शोध घेतात त्यांनाच तो पावतो. परंतु शमशोन या ठिकाणी विसरला. परमेश्वराला शरण जाता दलिलाच्या मांडीवर त्याने आपलं डोकं ठेवलेलं या ठिकाणी आपण पाहतो. प्रियानो, शमशोनाच्या आयुष्यातील सर्वात भयावह गोष्ट या ठिकाणी लक्ष देऊन ऐका. त्याच्या आयुष्यातील सर्वात भयावह गोष्ट, ज्या वेळेस दलिलाने त्याला आपल्या मांडीवर झोपवलं आणि त्याचे मुंडन केलं, वस्त्रा फिरून त्याचे केस कापले, त्यावेळेस असं म्हटलंय, ज्यावेळेस शमशोन उठला त्यावेळेस परमेश्वराने आपल्याला सोडलेलं आहे हे त्याला कळलं देखील नाही. ही त्याच्या आयुष्यातील सर्वात भयावह गोष्ट आहे. हा देवाचा नाझीर, शक्तिशाली सम्राट शमशोन, दैवी शक्तीने ओतप्रोत भरलेला, आतापर्यंत देवाचा आत्म्याने त्याचं कार्य करत होता, ओतप्रोत शक्ती त्याच्यामध्ये होती. तो दलिला नावाच्या एका स्त्रीच्या मांडीवर झोपतो काय? झोपेतून उठल्यावर परमेश्वराने त्याला सोडलंय हे त्याला कळलं देखील नाही. ही त्याच्या आयुष्यातली सर्वात भयावह गोष्ट. झोपेपूर्वी परमेश्वर त्याच्याबरोबर होता, झोपेतून उठला, परमेश्वराने त्याला सोडलं. द लॉर्ड हॅड डिपार्टेड फ्रॉम हिम. प्रियानो, तुमच्या आणि माझ्या बाबतीत असं कधी होण्याची शक्यता आहे का? आम्हाला वाटतं आम्ही ख्रिस्ती अनुयायी आहोत, दररोज प्रार्थना करतो, शास्त्र वाचतो, उपासना करतो, दान धर्म परोपकार करतो, परमेश्वर आमच्या बरोबर आहे, येशू ख्रिस्त माझाच आहे. होय, आम्ही किती दिवस, किती महिने, किती वर्ष आमच्या मर्जीप्रमाणे वागलो, मनाला वाटेल तसं बदफैली जीवन जगलो, ह्या जगामध्ये जाऊन जगाचे झालो, जगाच्या आकर्षणाला भुरून दुर्वर्तन दुर्व्यसनामध्ये लागलो, तरी आम्ही ख्रिस्ती आहोत, ख्रिस्त आमचाच आहे असा जर आमचा गैरसमज असेल, कदाचित एक दिवशी झोपेतून सकाळीच उठाल आणि तुमच्या लक्षात येईल परमेश्वराने तुम्हाला सोडलेला आहे. परमेश्वराने तुम्हाला सोडलेला आहे. शमशोनाकडे पहा, झोपेतून उठून त्याला पाहतो तर परमेश्वराचं सान्निध्य, त्याची समक्षता, त्याचा आशीर्वाद आणि अभिषेक त्याच्यापासून निघून गेलेला आपल्याला दिसत आहे. अत्यंत भयावह अशी गोष्ट आपल्याला शमशोनाकडे पाहायला मिळते. ख्रिस्ती विश्वासणाऱ्या नात्यानं प्रियानो, देवाच्या कृपेला आम्ही गृहीत धरलेला आहे. आम्हाला वाटतं आमचा देव प्रीतीपूर्ण, दयाळू, ममताळू, मंदक्रोध, नेहमीच आम्हाला क्षमा करणारा, आणि म्हणून आम्ही त्याच्या प्रीतीला गृहीत धरलेला आहे. गृहीत धरू नका, एके दिवशी परमेश्वराने तुम्हाला सोडलेला आहे असं धक्कादायक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. स्तोत्रकर्ता 103 या स्तोत्रामध्ये म्हणतो, परमेश्वर दयाळू व कृपाळू, तो मंद क्रोध व दयामय आहे, तो आपला क्रोध सर्व काळ राहू देत नाही. किती समाधान आणि दिलासा देणारे हे वाक्य. आणि म्हणून अनेक ख्रिस्ती विश्वासणारे याच्याविषयी समाधान पावतात की आमचा देव दयाळू आहे, मंदक्रोध आहे, क्षमाशील आहे, नेहमीच आमच्यावर कृपा करणार आहे. हे जरी सत्य असलं तरी पवित्र शास्त्र
इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि 29व्या वचनामध्ये आम्हाला सांगतं, आमचा देव भस्म करणार अग्नी आहे. नाण्याची दुसरी बाजू आपण पाहत नाहीत. आमचा देव भस्म करणार अग्नी आहे. आमचा देव सूड उगवणार आहे. हे आम्ही देखील लक्षात ठेवलं पाहिजे. नेहमीच तो आमच्यावर कृपा करतो, क्षमा करतो, परंतु तो भस्म करणारा अग्नी देखील आहे. आणि म्हणून जर आम्ही पापाच्या दलदलीत, सैतानाच्या दास्यात, पापाच्या गुलामगिरीत, दुर्वर्तनात, दुर्व्यसनात महिने वर्षानुवर्ष असू, तरी देव नेहमीच आमच्यावर कृपा करेल, आमच्या पापांची क्षमा करेलच आणि नेहमीच तो आम्हाला दयाळूपणा होईल, असा गैरसमज आपण दूर करावा. एक दिवस तुम्ही झोपेतून जागे व्हाल आणि तुमच्या लक्षात येईल परमेश्वराच्या आत्म्याने तुम्हाला सोडलेला आहे. परमेश्वराचं सान्निध्य, त्याचा आशीर्वाद, त्याचा अभिषेक तुमच्या जीवनातून निघून गेलेला आहे असं कळाल्यास त्याविषयी आश्चर्य मानू नका. शमशोनाकडे पहा. शमशोनाच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका ही देखील ऐकून घ्या. तो झोपेतून उठला, परमेश्वराने त्याला सोडलं, परंतु हे त्याला कळलंच नाही असं म्हटलेलं आहे. ही त्याची सर्वात मोठी शोकांतिका होती. परमेश्वराने त्याला सोडलेलं आहे, पण हे त्याला कळलं नाही, ह्याची कल्पनाच त्याला आली नाही असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. कारण तुम्ही आणि मी जे ख्रिस्ती विश्वासणारे, आमची देखील हीच गत झाली आहे का? अशाच प्रकारचं आमचे जीवन आहे का? होय, आम्ही ख्रिस्ती आहोत, पिढ्याजात ख्रिस्ती आहोत, सर्व काय आम्ही धर्माचरण करतो आणि परमेश्वर आमच्या बरोबर आहे, त्याचं सान्निध्य, त्याचा आशीर्वाद, त्याचा अभिषेक आमच्यावरच आहे असं जर आम्ही गृहीत धरलं असेल तर कदाचित हा गैरसमज असण्याची शक्यता असेल. परमेश्वराने तुम्हाला सोडलंय हे तुम्हाला कळलं देखील नाही, जसं शमशोनाला वाटलं. ओलांडण सणाच्या वेळेस सर्व यहुदी यरूशलेमेच्या मंदिराकडे जात असत. तसंच येशू 12 वर्षाचा असताना त्याचे आई वडील म्हणजे मरिया आणि योसेफ येशूला घेऊन यरूशलेमेच्या मंदिरात गेले. मंदिरात सणवार पाळला, धर्मार्पणे वाहिली, स्तोत्र गायली, सर्व काही धर्माचरण केलं आणि मग सण संपल्यावर योसेफ आणि मरिया पुन्हा आपल्या घरच्या वाटेला लागले. 1 दिवसाची वाट चालून गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं येशू आपल्याबरोबर नाही. पहा प्रियांनो, येशूचे सर्वात जवळचे नातलग, त्याचे आई आणि वडील 1 दिवसाची वाटचाल चालून गेले, पण येशू आपल्याबरोबर नाही हे त्यांना कळलंच नाही. योसेफाला वाटलं तो मरियेबरोबर असेल, मरियेला वाटलं तो येशूबरोबर असेल, येशू तर मागं राहिला होता. 1 दिवसाची वाटचाल चालून गेल्यावर मग त्यांच्या लक्षात आलं येशू बाळ आमच्या बरोबर नाही. प्रियांनो, ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून तुमची आणि माझी हीच कंडिशन आहे का? ह्याच परिस्थितीत आम्ही चाललेलो आहोत का? अनेक दिवस नव्हे, अनेक महिने, अनेक वर्ष आम्ही चाललो आहोत, येशू माझ्याबरोबरच आहेत असं गृहीत धरून आम्ही चाललेलो आहोत, पण येशू कदाचित मागं राहिला असेल, त्याचं सान्निध्य तुमच्यापासून गमावलेलं असेल, ही शक्यता आम्हाला नाकारता येत नाही. प्रियांनो, शमशोनाने केलेली तिसरी चूक, आपल्याला दिलेल्या सामर्थ्याचा उपयोग त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी केला, ही शमशोनाची तिसरी चूक आहे. परमेश्वराने शमशोनाला आतोनात सामर्थ्य दिलं होतं, पण ते कशासाठी? त्याचं कार्यसिद्धी करण्यासाठी, परमेश्वराचं कार्य पार पाडण्यासाठी शमशोनाला सामर्थ्य दिलं होतं. परमेश्वराने शमशोनाला अभिषेक केला होता, परंतु इस्रायलाची सुटका करण्यासाठी. परमेश्वराने शमशोनाला अफाट शक्ती दिली होती, पण पलिश्त्यांशी युद्ध करण्यासाठी. पण याचा उपयोग कुठेच शमशोन ह्या कार्यासाठी करताना आपल्याला दिसत नाही. परमेश्वर आपल्याला ज्याची गरज आहे हे सर्व काही तो आम्हाला पुरवतो, सर्व गोष्टी तो आम्हाला देतो, परंतु त्याची एक अट असते. ज्या कार्यासाठी आम्हाला त्याने सर्व काही दिलेले आहेत, जी साधनं, जी कलागुण, जी दानं त्याने दिलेले आहेत, ते कार्यसिद्धी आमच्या जीवनातून झाले पाहिजे. आमचं जीवन देवाची साक्ष आणि स्वार्थ देणारं असलं पाहिजे. होय, आमच्या जीवनातून देवाचं गौरव झालं पाहिजे. त्यासाठीच त्याने आम्हाला सर्व कलागुण दिले आहेत, दान दिलेले आहेत. परंतु त्याचा उपयोग जर आम्ही आमच्या स्वार्थासाठी करत असेल तर शमशोनाकडे पहा, त्याचा शेवट कसा झाला. दुर्दैवाने शमशोनाने त्याला दिलेल्या दैवी आचार शक्तीचा आणि सामर्थ्याचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला आपल्याला दिसत आहे. कधीही इस्रायलाच्या सैन्याला घेऊन पलिश्त्यांशी युद्ध करताना शमशोन आम्हाला दिसत नाही.
होय, पलिष्ठ्यांना युद्ध करून त्यांना घालवून देताना शमशोन आम्हाला दिसत नाही. प्रत्येक वेळेस जे दैवी सामर्थ्य परमेश्वराकडून त्याला दिलं होतं, परमेश्वराचा तो नाझीर होता, परंतु या सामर्थ्याचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या मतलबी जीवनासाठी करताना आपल्याला शमशोन दिसत आहे. आणि हीच त्याची तिसरी चूक आपल्याला या ठिकाणी दिसते. पहा, केव्हा त्याने आपल्या सामर्थ्याचा वापर केला ते उदाहरण आपण पाहूयात. जेव्हा त्यांनी त्या 30 तरुणांना कोडं घातलं, त्या कोड्याचा अर्थ त्यांनी सांगितला आणि म्हणून शमशोन चिडला, संतापला आणि त्याच्यावर आत्मा आला असं म्हटलंय. आणि त्यांनी 30 पलिष्ठ्यांना ठार करून त्याची वस्त्र आणून त्या तरुणांना त्याने दिले. वैयक्तिक वैमनस्यातून त्याने त्या पलिष्ठ्यांना ठार केलं आणि ते पोशाख त्यांना आणून दिले. हे पहिलं उदाहरण. दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस त्याच्या सासऱ्याने त्याला अडवलं, तू या घरात जाऊ शकत नाही असं म्हटल्यावर हा शमशोन संतापला. त्याने 300 कोले पकडले, त्यांच्या शेपटांना मशाली लावल्या आणि या पलिष्ठ्यांच्या पिकामध्ये सोडून सर्व पिकांना जाळून टाकलं. ही दुसरी वेळ. म्हणजे सासऱ्यामध्ये झालेलं वैयक्तिक भांडण आहे आणि त्यावेळेस आपल्या सामर्थ्याचा उपयोग करून त्याने त्या कोल्यांना पकडलेलं आपल्याला दिसतं. आणि नंतर हे कळाल्यावर ज्यावेळेस पलिष्ठी त्याचा बदला घेण्यासाठी आले, त्यावेळेस गाढवाच्या जबड्याने 1000 सशस्त्र पलिष्ठ्यांना ठार केलेलं आपल्याला दिसत आहे. प्रत्येक वेळेस वैयक्तिक जीवनामध्ये झालेले जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी देवाने दिलेल्या सामर्थ्याचा उपयोग तो करत आहे. स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या मतलबासाठी, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्याने जो उपयोग केलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. वैयक्तिक कारणासाठी दैवी सामर्थ्याचा उपयोग शमशोन या ठिकाणी करत आहे. प्रियांनो, तुम्ही आणि मी ख्रिस्ती विश्वासणारे आहोत. तुम्हा प्रत्येकाला परमेश्वराने काही कलागुण आणि दान दिलेले आहेत. प्रत्येक उत्तम देणगी आणि प्रत्येक पूर्णदान वरून आहे असं संत पौल आम्हाला सांगतो. कुणाला गीतं लिहिण्याची कला आहे, कुणाला उत्तम वाद्य वाजवण्याची कला आहे, कुणाला संदेश देण्याचं दान आहे, कुणाला रोग्यांना बरं करण्याचे परमेश्वराने आशीर्वादित केलेलं आहे, कुणाला प्रार्थना करण्याची, परोपकार करण्याची, दानधर्म करण्याची, एखाद्याला उत्तेजन देण्याचं, असं वेगवेगळे दानं मंडळीतील प्रत्येकाला परमेश्वराने दिलेले आहेत. ह्या दानाचा उपयोग आम्ही इतरांच्या गरजा भागवण्यासाठी, इतरांना मदत करण्यासाठी, इतरांना उत्तेजन देण्यासाठी याचा उपयोग आम्ही करतो का ह्या दानांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या मतलबासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी आम्ही करत आहोत का? शमशोनाकडे पहा, त्याने असंच केलं. देवाने दिलेल्या दैवी शक्तीचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी तो करत आहे. त्याच्या उलट येशूकडे पाहूयात. येशू आम्हाला कसा दिसतो? त्याला देखील दैवी सामर्थ्य आहे. होय, अनेक चमत्कार येशूने केले, परंतु प्रत्येक चमत्कार इतरांची गरज भागवण्यासाठी, इतरांना मदत करण्यासाठी केलेला आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे. ज्यावेळेस लोक भुकेले आहेत त्यांनी पाहिले, त्यावेळेस 5 भाकरे 2 मासे घेऊन 5000 लोकांना त्यांनी तृप्त केलं, त्यांची गरज त्यांनी भागवली, हे आपल्याला दिसतं. कुष्ठरोगाने त्यांनी बरं केलं, रोग्यांना आरोग्यदान दिलं, मृतांना पुनरुत्थित केलं. हे सर्व चमत्कार कोणासाठी? इतरांची गरज भागावी, इतरांना मदत व्हावी, इतरांचं सुख समाधान त्यांना प्राप्त व्हावं, म्हणून येशूने चमत्कार केलेले आपल्याला दिसतात. त्याचं संपूर्ण जीवन इतरांसाठी त्यांनी खर्ची घातलं. त्याच्या उलट ज्यावेळेस आत्म्याने त्याला अरण्यात नेलं, 40 दिवस आणि 40 रात्र तो उपाशी होता. मग सैतान येऊन त्याची परीक्षा पाहू लागला आणि सैतान त्यास म्हटला, तू देवाचा पुत्र असलास तर या दोंड्यांच्या भाकरी व्हाव्या म्हणून आज्ञा कर. ह्याच्याकडे थोडं बारकाईनं पहा प्रियांनो. तू देवाचा पुत्र असलास तर या दोंड्यांच्या भाकरी व्हाव्या म्हणून आज्ञा कर. दोंड्यांच्या भाकरी करणं येशूला शक्य नव्हतं का? ज्या येशू ख्रिस्ताने 5 भाकरींनी 5000 लोकांना खाऊ घातलं, त्याला धोंड्यांच्या भाकरी करणं सहज शक्य होतं. धोंड्यांच्या भाकरी केल्यामुळं कुठलंही पाप त्याच्याकडून घडणार नव्हतं, कुठलाही गैरव्यवहार तो करणार नव्हता. धोंड्यांच्या भाकरी करणे काय पाप नाही. तो मनुष्य होता, त्याला भूक लागली होती आणि धोंड्यांच्या भाकरी तो सहज करू शकला असता. परंतु येशूने कुठलाही चमत्कार स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःची गरज भागवण्यासाठी कधीच केलेला आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगे. हे निस्वार्थ जीवन आपल्याला पाहायचं आहे. हा आदर्श आणि हा कित्ता आपल्याला येशूचा गिरवायचा आहे. देवाने दिलेले दैवी ज्ञान, दैवी सामर्थ्य, कलागुण हे सर्व देवाच्या कार्यासाठी,
इतरांसाठी, इतरांच्या गरजासाठी आपल्याला दिलं पाहिजेत, हे शमशोन आम्हाला दाखवून देतो. आणि म्हणून आपण पाहतो, शमशोन जरी देवाचा नाझीर होता, पलिष्ठींपासून इस्रायलला सोडवण्याची कामगिरी त्याला दिली होती, परंतु या कामगिरीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ज्यावेळेस शमशोन मरण पावला त्यावेळेस त्याच्या दुःखामध्ये कोणी सहभागी झालेला आपल्याला दिसत नाही. कुणी त्याच्यासाठी शोक करताना आपल्याला दिसत नाही. कुणी त्याच्यासाठी अश्रू ढाळलेले दिसत नाही. कारण तो कोणाच्याच गरजेला तो आला नाही, कोणाचीच गरज त्यांनी भागवली नाही, कोणाचं समाधान त्यांनी केलं नाही. आणि म्हणून शमशोनाच्या अंत्यसंस्काराला देखील कोणी त्या ठिकाणी दिसत नाही. त्याच्या कुटुंबियांनी येऊन त्याचं जे पार्थिव देह होता तो त्या ठिकाणी पुरलेला आपल्याला दिसतो. प्रियानो, आपलं संपूर्ण उभं आयुष्य संपल्यानंतर, आपलं आयुष्य सरल्यानंतर मी जर कोणाच्याच वाटेला आलो नाही, कोणाचीच गरज मी भागवलं नाही, कोणाचं सांत्वन मी केलं नाही, कोणाचे अश्रू मी पुसले नाहीत, कोणाची मदत मी केली नाही, कोणासाठी मी उत्तेजन दिले नाही, हे जर असेल तर आमच्या जीवनातील सगळ्यात मोठी शोकांतिका ती ठरेल. परमेश्वराने आम्हाला इतरांसाठी गरज भागवण्यासाठी आम्हाला ठेवलेलं आहे. इतरांची सेवा आम्ही केली पाहिजे. परंतु शमशोनासारखं जर आम्ही स्वार्थी असू तर आयुष्याच्या शेवटी आम्हाला दुःख झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. आम्ही आयुष्यात काय कमवलं, किती पदवी मिळवल्या, ह्यापेक्षा आम्ही किती आयुष्याला दिलासा दिला हे अधिक महत्वाचं आहे. कारण आम्ही किती जीवनाचं परिवर्तन केलं, किती लोकांना आम्ही आधार झालो, किती लोकांना आम्ही आशीर्वाद असं झालो, नव्हे किती लोकांना आम्ही चांगला शमरुनी असं झालो, हे आम्ही पाहिलं पाहिजे. आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहतो शमशोनाची तिसरी चूक, इतरांच्या गरजेला ना आता सर्व सामर्थ्य स्वतःपुरतं स्वार्थाने मतलबी जीवन जगलेला शमशोनाला आपण या ठिकाणी पाहतो. आतापर्यंत आपण पाहिलं शमशोनाच्या 3 चुका. देवाचा नाझीर, शक्ती सामर्थ्याने ओतप्रोत भरलेला शक्ती सम्राट शमशोन, परंतु आपल्या कर्तव्यापेक्षा आपल्या भावनांच्या आहारी तो गेला. ती त्याची पहिली चूक. कर्तव्य भुलला आणि भावनांच्या आहारी तो गेला. दुसरी चूक, देवापेक्षा दलिलाकडे आकर्षित झाला, निर्मात्याला विसरला आणि निर्मितीवर तो प्रेम करू लागला. ही त्याची दुसरी चूक. आणि तिसरी चूक म्हणजे सामर्थ्याचा उपयोग त्याने स्वतःच्या स्वार्थापुरता केला. होय, देवाने त्याला एक कलागुण दिलं होतं, दान दिलं होतं, पण त्याचा उपयोग त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी केला. प्रियांनो, या ठिकाणी शमशोनाचं जे कथानक आहे, जीवनचरित्र आहे, त्याचं या ठिकाणी मध्यांतर होतं. आतापर्यंत जो पूर्वार्ध झाला त्यामध्ये आपण पाहिलं हा शमशोन कोण होता, आपण पाहिलं कोण होता असं तू, हे पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं. ह्या मध्यांतरानंतर जे कथानक आहे, जे उत्तरार्ध आहे, ते आपण पुढील रविवार म्हणजे 30 ऑगस्ट रोजी सकाळी 9च्या उपासनेमध्ये या कथानकाचा उत्तरार्ध पाहणार आहोत. आणि त्यामध्ये शमशोनाने केलेल्या फार घोर चुका आणि त्याचा झालेला भयंकर परिणाम आणि त्याच्यावरून आपण स्वतःच्या जीवनाचं कसं अवलोकन करू शकतो हे पाहण्याचा आपण प्रयत्न करूयात. तर मग पुढील रविवारी ह्या कथानकाचं सांगता करीत असताना आपण पाहूयात काय झाला असं तू. पुढील रविवारी उपासनेमध्ये आपण पाहूयात. प्रार्थना करूयात. परमेश्वरा, शमशोनाच्या जीवनावरून आम्ही स्वतःचं अवलोकन करतो. खरोखर अनेक वेळा परमेश्वरा आम्ही तू दिलेल्या दानाचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी, मतलबासाठी आम्ही करत असू. प्रभू, आम्हाला तू क्षमा कर आणि येशू ख्रिस्ताच्या प्रमाणे कित्ता जागवायला हे जीवन तुझ्या हारी करून, सर्वस्व तुझ्यावर प्रेम करून, खरोखर प्रभू तो पवित्र आत्मा तू आम्हाला दिलेला आहेस त्याच्याप्रमाणे चालण्यास आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य कर. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, आज आपले ह्या उपासनेमध्ये एक बाप्तिस्मा विधी संपन्न होणार आहे. आपल्या मंडळीचे सन्माननीय सभासद ब्रदर नितीन दिवाकर जाधव आणि त्यांची प्रिय पत्नी सिस्टर तृप्ती नितीन जाधव यांना एक कन्या प्राप्त झाली. परमेश्वर कृपेने त्यांना कन्या प्राप्त झाल्यानंतर आज त्याचा बाप्तिस्म्यासाठी त्यांनी या ठिकाणी तिला हजर केलेला आहे. आणि ह्या बाप्तिस्मा विधीमध्ये ह्या कन्येचे जे धर्म आईबाप आहेत ते ब्रदर इनॉक डेव्हिड भोसले आणि सिस्टर वर्षा इनॉक भोसले यांनी त्याचं धर्म आईबाप होण्याचं कबूल केलेलं आहे. आणि आज आपण यावेळेच्या बाप्तिस्मा विधीला सुरुवात करणार आहोत. पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आमेन. आमेन. ह्या बालकाचा बाप्तिस्मा पूर्वी झाला आहे काय?
ख्रिस्तातील प्रिय बंधूंनो, वंश परंपरेने मानवात उतरलेले दोष व पाप कलंक आणि प्रत्यक्ष त्याच्या हातून घडणारी पातके यापासून त्यांची सुटका व्हावी अशी ईश्वराची इच्छा आहे. तसेच पाण्याने व पवित्र आत्म्याने पुन्हा नव्याने जन्माला वाचून कोणालाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही असे आमच्या तारणाऱ्या ख्रिस्ताचे म्हणणे आहे. म्हणून मी तुम्हास विनवितो की या बालकास मूळ स्वभावे जे लाभणे अशक्य ते लाभावे, त्याची पाणी व पवित्र आत्म्याकडून बाप्तिस्मा व्हावा व ख्रिस्ताच्या पवित्र एक्लेसियेत त्याचा स्वीकार होऊन तो तिचा जिवंत अवयव बनावा, याकरता देवबापाने त्यावर अगाध दया करावी अशी आपण त्याच्याजवळ प्रार्थना करूया. यावेळेस आपण विशेष प्रार्थना करू. यावेळेस आपल्या चर्चेमध्ये सन्माननीय सभासद बद्दल संजय साठे आपल्यासाठी प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ व अनंत ईश्वरा, नोहा व त्याचे कुटुंब यांचा पाण्याने नाश होऊ नये म्हणून त्यास तू आपल्या थोर दयेने तारवात वाचविले आणि आपले लोक इस्रायल लोक सूप समुद्रातून सांभाळून नेण्याने तू स्थापित केलेला पवित्र बाप्तिस्मा उपमेने दर्शविला आणि आपला परमप्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्या यार्देन नदीत झालेल्या बाप्तिस्म्याकडून आध्यात्मिकरित्या पापक्षालनाकरिता पाणी पवित्र केले. आम्ही तुझ्या अनंत दयेने तुला विनवितो की हे बालक तुझ्या क्रोधापासून मुक्त होऊन ख्रिस्ताच्या एक्लेसियाच्या नौक्यात घेण्यात यावे आणि विश्वासात स्थिर, आशेद्वारे आनंदित व प्रीतीत मुळावलेले असता त्याने त्या दुःखमय भवसागराच्या लाटातून निभावून शेवटी अनंत जीवनाच्या बंदरास पोहोचवावे आणि तेथे तुझसह सदैव राज्य करावे म्हणून त्यावर दयादृष्टी करून त्याचे पापक्षलन कर. तोच प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. आमेन. संत मत्तेकृत शुभवर्तमान याच्या 10व्या अध्यायाच्या 13व्या ओळीपासून जी वचने आहेत ती आपण यावेळेस ऐकूयात. हे प्रभू, तुला गौरव असो. मग त्याने बालकास स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्याला त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यास दटाविले. हे पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यास म्हणाला, बालकास माझ्याजवळ येऊ द्या, त्यास मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हास खचित सांगतो की जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्यात प्रवेश करणार नाही त्याचा त्यात प्रवेश मुळीच होणार नाही. तेव्हा त्याने कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. प्रियजनो, या बालकाचा बाप्तिस्मा व्हावा म्हणून याला तुम्ही येथे आणले आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने प्रसन्न होऊन त्यास स्वीकारावे, पापमुक्त करावे आणि स्वर्गाचे राज्य व अनंत जीवन यास द्यावे म्हणून तुम्ही प्रार्थना केली आहे. हे सर्व करण्याचे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने वचन दिले आहे. ते वचन प्रभू येशू ख्रिस्त खात्रीने राखील आणि पूर्ण करील. म्हणून ह्या बालकाच्या वतीने धर्म आईबापांनी उत्तर द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. यावेळेस बालकाचे जे धर्म आईबाप आहेत, इनॉक डेव्हिड भोसले आणि त्यांची पत्नी वर्षा भोसले, यांना विनंती करतो की बालकाच्या वतीने आपण ही उत्तर द्यावीत. सैतान आणि त्याची कार्य त्यांचा तू त्याग करतोस काय? जगातील पोकळ डामडौल व वैभव व त्याच्या सर्व लोभिष्ट इच्छा त्यांचा तू त्याग करतोस काय? होय, मी त्याचा त्याग करीतो. देहाच्या सर्व पापिष्ट वासना यांच्या नादी लागू नये व त्यास वश होऊ नये असा त्यांचा तू त्याग करतोस काय? होय, मी विश्वास ठेवतो. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, यावर तू विश्वास ठेवतोस काय? होय, मी विश्वास ठेवतो. आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, यावर तू विश्वास ठेवतोस काय? आणि तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईपासून जन्मला, त्याने पंत पिलाताच्या कारकिर्दीत दुःख भोगिले, त्याला कृषी दिले, तो मरण पावला व त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करायला तो पुन्हा काळाच्या समाप्तीस येणार आहे. यावर तू विश्वास ठेवतोस काय? होय, मी विश्वास ठेवतो. आणि पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक एक्लेसिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान
आणि मरणानंतरचे अविनाशी जीवन यावर तू विश्वास धरतोस काय? होय मी विश्वास धरतो. हाच विश्वास पत्करून बाप्तिस्मा घेण्याची तुझी इच्छा आहे काय? होय माझी इच्छा आहे. तर तू ईश्वराची इच्छा मानून त्याच्या आज्ञा पाळशील आणि त्याप्रमाणे आयुष्यभर वागशील काय? होय मी तसा वागेल. प्रियांनो, ह्या बालकाच्या वतीनं ही धर्मायबापांनी ही वचनं दिलेली आहेत. म्हणून ह्या बालकास सिद्धांत संग्रह, प्रभूची प्रार्थना, 10 आज्ञा व आपल्या जीवात्म्याच्या कल्याणाकरता ख्रिस्ती माणसाला ज्या इतर सर्व बाबींचे ज्ञान असणे व ज्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे त्या शिकवण्याची तुम्ही जबाबदारी पत्कराल काय? इच्छाने ह्या बालकास ख्रिस्ती धर्माचे आवश्यक शिक्षण देऊन दृढीकरणाकरता बिशपांच्या पुढे त्यास सादर करण्याची तुम्ही दक्षता बाळगाल काय? हो ईश्वरच्या सहाय्याने मी तशी दक्षता बाळगेन. आज धर्मायबाप या नात्याने या बालकाच्या वतीने सर्व उत्तरे त्याने दिलेली आहेत. त्यावेळेस आपण या बालकाचा पाण्याने बाप्तिस्मा करणार आहोत. ज्या पाण्याने या बालकाचा बाप्तिस्मा होणार आहे ते पाणी यावेळेस आपण आशीर्वादित करूयात. बाळाला यावेळेस पाणी आशीर्वादित करण्याचा विधी संपन्न होईल. प्रभू तुम्हास असो आणि तुझ्या आत्म्यासह तो असो. आपली अंतकरणे प्रभूकडे उंचावा. ती आम्ही प्रभूकडे उंचावितो. आपण आपल्या प्रभू देवाची उपकार स्तुती करूयात. असे करणे योग्य व उचित आहे. हे प्रभू पवित्र बापा, सर्व समर्थ व अनाद्यंत ईश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करावी हे योग्य व आमचे कर्तव्य कर्म आहे. कारण तुझा परमप्रिय पुत्र ख्रिस्त याने आपल्या पापछालनासाठी आपल्या अमूल्य कुशीतून पाणी व रक्त सांडले आणि आपल्या शिष्यास अशी आज्ञा केली की तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिक्षण द्या आणि पिता, पुत्र व पवित्र आत्मा याच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा करा. आम्ही तुला नम्रतेने विनवतो की आपल्या भक्तांची प्रार्थना ऐक आणि आध्यात्मिक पापशालनासाठी ज्या पाण्याने आम्ही या लेकराचा बाप्तिस्मा करणार आहोत ते पाणी देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रैक देवाच्या नावाने पवित्र कर. आणि ज्या बालकाचा बाप्तिस्मा ह्यात होणार आहे त्यावर तुझा पूर्ण अनुग्रह होऊन व तुझ्या एकनिष्ठ व निवडलेल्या लोकात यांची गणना कर. तुझ व पवित्र आत्म्यासह ज्याचा पूर्ण महिमा व गौरव आत आणि सदा सर्व काळ वर्णिला जातो त्याच प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. हे दयावंत ईश्वरा, या पाण्याने ज्या बालकेचा बाप्तिस्मा होणार आहे त्यातला जुना आदाम असा पुरला जावा की त्यात नवा मनुष्य उठविला जावा असे तू कर. आमेन. हे धन्य प्रभुदेवा, तू युगानुयुग जिवंत राहतोस आणि सर्वांवर प्रभुत्व करतो. ज्याला आम्ही येथे आपल्या पदाधिकाराने तुला समर्पित करीत आहोत त्याने दिव्य सद्गुणाने विभूषित व्हावे व त्यास निरंतर प्रतिफळ लाभावे असे दयेने कर. आमेन. आमेन. बालकाचं नाव काय ठेवणार? सारा, देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रैक देवाच्या नावात मी तुझा बाप्तिस्मा करतो. आजपासून हे बालक कृषी दिलेल्या ख्रिस्ताचं पालक झालंय असे मी जाहीर करतो आणि त्याला क्रूसाच्या चिन्हाने अंकित करतो. या चिन्हाचा अर्थ असा की आजपासून हे बालक कृषी दिलेल्या ख्रिस्ताची साक्ष देण्यास लागणार नाही, तर येथून पुढे जग, पाप आणि सैतान यांच्याशी शौर्याने युद्ध करून ख्रिस्ताचा सेवक आणि सैनिक असे आयुष्यभर राहील. आमेन. आपण प्रार्थना करूयात. हे अत्यंत कृपाळू बापा, तू आपल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे या बालकाला पुनर्जन्म दिला आहेस व त्याला दत्तक घेऊन आपले स्वतःचे मूल म्हणून स्वीकारले आहेस व आपल्या पवित्र एकलेसीचा अवयव केले आहेस. याबद्दल आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो
आम्ही तुला नम्रतेने विनवतो की हे बालक बाप्तिस्म्याच्या द्वारे जसे ख्रिस्ताच्या मरणाचे भागीदार झाले आहे, तसेच त्यांनी पुनरुत्थानाचे भागीदार व्हावे व जीवनाच्या नाविन्यात तुझी सेवा करून शेवटी तुझ्या संपूर्ण एक्लेसियाच्या समवेत तुझ्या शाश्वत राज्याचे वारीस व्हावे. आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आता सर्व समर्थ देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. बेमिसाल है तू, मैं मिसाल बनूं. बेमिसाल है तू, मैं मिसाल बनूं. तू कामिल है, मैं भी कमाल बनूं. तू कामिल है, मैं भी कमाल बनूं. मैं मिसाल है तू, मैं मिसाल बनूं. मैं मिसाल है तू, मैं मिसाल बनूं. तू कामिल है, मैं भी कमाल बनूं. तू कामिल है, मैं भी कमाल बनूं. दुनिया का नूर है यीशु, दुनिया का नूर है यीशु. मेरी राहें सजाता रहे. दुनिया का नूर है यीशु, मेरी राहें सजाता रहे. मेरा उठना बैठना है, मेरा उठना बैठना, चलना तुझे पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू. मेरे सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू. जब भी मैं तुझे पुकारूं, जब भी मैं तुझे पुकारूं, तेरा रूह मुझ में आता रहे. जब भी मैं तुझे पुकारूं, तेरा रूह मुझ में आता रहे. मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं, जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं. तू सुनता रहे, मैं सुनाता रहूं. तू सुनता रहे, मैं सुनाता रहूं. जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं, जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं. तू सुनता रहे, मैं सुनाता रहूं. तू सुनता रहे, मैं सुनाता रहूं. जब गीत तेरे में गाऊं, जब गीत तेरे में गाऊं, तेरा रूह मुझ में गाता रहे. जब गीत तेरे में गाऊं, तेरा रूह मुझ में गाता रहे. मेरा उठना बैठना है, मेरा उठना बैठना है, चलना तुझे पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम काय काय? जलाल पाता
यावेळेस आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना यावेळेस म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जशी आम्ही आपल्या अपराध्यांची क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार देवाच्या आणि त्याचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो, आणि इथून पुढे सदा सर्व काळ तुम्हा सह राहो. आमेन. हरी टेकताना लेकराला सुख फार, येशू पाशी राहताना हर्ष वाटतो अपार. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. आमेन. आम्ही प्रथम तुझे उपकार स्तुती करतो की हा आशीर्वादित क्षण तू आमच्या जीवनात दिला, तुझ्या चरणाजवळ येण्यासाठी आणि तुला पाणी बाबा म्हणून मानण्याकरता, तुझपासून आशीर्वाद घेण्याकरता आणि आमच्या जीवनाबद्दल तुला धन्यवाद देण्याकरता दे बाबा तू आम्हाला ही संधी दिली. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्तुती करतो. विशेष करून तू बाबा आज आम्ही विशेष करून आमच्या देशाकडे मागे 73 वर्ष देवबाबा स्वातंत्र्यात तू हाताला लागलो आणि त्यामध्ये तुझ्या जी मंडळी, तुझे विश्वासू लोक आणि तुझ्या शांतीत आजपर्यंत आम्ही आहोत, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रत्येक वेळेला तूच आमचा पाठीराखा आहे, तूच आम्हाला सांभाळतोस, आमची काळजी घेतोस. आणि इथून पुढे देवबाबा तुझं चर्च, तुझे लोक या देशात शांतीत, आशीर्वादात, तुझ्या आनंदात राहतो असं तू त्या स्वातंत्र्याकरता ते बाबा तू आम्हाला पाचारण केलंच असं संत पाऊल म्हणतो. तुझ्या महान कृतीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझ्या सन्मानात आणि देशाच्या सन्मानात बाबा आम्ही करत आहोत ते सर्व काही तुझ्या हातात येतो. महाराष्ट्रातल्या लोकांनी जसा सर्प उंच केला आणि जे कोणी त्याच्याकडे ज्यांनी कोणी पाहिलं ते नवीन जीवनात आम्ही ते बाबा ह्या स्वातंत्र्यात नवीन जीवनात जगावं आणि नेहमी आमच्या जीवनात उच्च स्थान असावं
असं तू ध्येयाने सगळ्यांची मंडळी, त्याचे कार्यकारिणी, बाळासाहेब हे सर्वांना तू आशीर्वादाने भर आणि सर्व सेवकांकडून दे बापा तो असंच गौरवीला जा, उंचावीला जा, हे बाबा तुझ्याकडे प्रार्थना करतो त्यांच्याकडून तू 100 असं पीक घे. त्याकरताच तू त्यांना निवडलंस आणि त्याची जाणीव, त्याची आठवण, तो आशीर्वाद तू आम्हाला दिलास. ही आठवण दे बाबा तू आज आम्हाला ह्या क्षणाला उद्दिष्ट ह्या गोष्टींचा कार्यक्रम तुझ्या आशीर्वादाचे तू आमचं सांग. तुझ्या सर्व मंडळांना तू सांग की आमचा प्रभू श्री ख्रिस्ताच्या पवित्र आणि गौरवी नामात परेड हे मस्त पडायचं. सावधान. परेड. राष्ट्रध्वज को सलामी देगा, सलामी दे. नमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा काविल उत्तर वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जगत रंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय हे, जय हे. भारतचे लोक, भारत माता की जय. सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे मने देवाच्या आणि त्याचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्ताचा प्रभू याच्या ज्ञानानुभूतीत राहा. आणि सर्व समर्थ देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा तुम्हा सर्वांबरोबर आता आणि पुढे सदा सर्व काळ असो. आमेन.